श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। 753 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी। तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती। आपला पाठ आहे तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ। इथं गाथ्यामध्ये असं आहे तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती। अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे। ज्ञानदेवा जिने नामेविन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमेला। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। अखिल गुणविधान सच्चिदानंद घन अकारण करुणा उरणारे भगवान श्री पंढरीश परमात्मा विश्व माऊली विश्व संत अपपुड सरांना अपपुड सर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सागरपुड सर जगद्गुरु जगदवंदनीय तिथं जागाच मोकळ ठेवा श्रीमंत संत तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या सागर में घागर अशा प्रकारचं उलट झालं। घागर में सागर घागरीमध्ये सागर ज्याप्रमाणे असावा सागर म्हणजे समुद्र तसं ज्ञानोबरायांचा हरिपाठ म्हणजे घागर आहे। अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर सागरापेक्षाही विशाल व्यापकता हरिपाठाची आहे। अशा या दिसायला लहान असणाऱ्या परंतु अर्थाने अतिशय व्यापक असणाऱ्या ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत। आणि आतापर्यंत बरं चाललं होतं पण पावसाने आता रात्रीपासून सुरुवात केलेली आहे। तसे आपल्या पुरती जागा आहे तुम्ही पाहुणे रावळे बोलवले तर तुम्हाला बाहेर बसावं लागेल काय अडचण नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या का दुसऱ्या दिवशी यज्ञ पूर्ण झाले की पाऊस येत असतो। बहुतेक आपला यज्ञ पूर्ण झाला का काय कुणास ठाऊक अजून 4-5 अभंग राहिलेत आपले। आज आपण जवळजवळ मला वाटते आज 23वा आपला अभंग आहे। ज्ञानोबरायांनी वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारचं महात्म्य सांगून नामाचा महिमा आपल्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्ञानोबरायांनी कधी नामाचा स्वतंत्र महिमा सांगितला कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा तुलनेने महिमा सांगितलेला आहे। बाकीच्या साधनापेक्षा नाम हे कसं सोपं आहे बाकीच्या साधनामध्ये काय कष्ट आहेत याचं हे चिंतन हरिपाठामध्ये येऊन गेलेलं आहे। आजचा अभंग ही तुलना करणाराच अभंग आहे। बाकीच्या साधनापेक्षा नामस्मरणाचं साधन कसं सोपं आहे हा विषय आजच्या या अभंगामध्ये आहे। तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ किंवा सर्व मार्गा वरिष्ठ तैसे नव्हे नाम हे नाव तसं नाही। सोपं बोलतोय का आपण म्हणतो की हा मुलगा तसा नाही हा मुलगा तसा नाही। तसा नाही म्हणजे कसा नाही बाकीची मुलं जशी वागतात डाब्यावर जातात पिऊ नाही ते पितात खाऊ नाही ते खातात करू नाही ते करतात हा तसा नाही। किंवा हा मुलगा तसा नाही हो म्हणजे कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतो तसा नाही दोन्ही अर्थाने होतं। दोन्हीकडून विचार करा। तैसे नव्हे म्हणण्यामध्ये काय करायचे तैसे नव्हे हा शब्द आणण्याची व्यावृत्ती करतो बाकीच्या सारखं नाही हे दाखवून देतो। तसं ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये तैसे नव्हे नाम नाम हे तसं नाही असं सांगितलेलं आहे। आजचा विषय जरा किचकट आहे बरं का कारण पहिलं चरण वाचलं की 7 काय 5 काय 3 काय 10 मेळा 10चा मेळा काय करत आज नेमका अवघड तसे रोजचेच अभंग अवघड आहे पण आज थोडा वाचायला वेळ मला कमी मिळाला। मग 5 वाजता एक प्रवचन करावं लागलं गावात छोटे कदम माऊली आले होते त्यांच्या बरोबरच वेळ गेला त्याच्यामुळं पण जसं जमन तसं ज्ञानोबरायांच्या कृपेने बोलायचा आपण प्रयत्न करू। तैसे नव्हे हा मुद्दा अभंगाचा गाभा याच्या नाम तसं नाही सर्व मार्गा वरिष्ठ सर्व मार्गापेक्षा वरिष्ठ आहे श्रेष्ठ आहे असा आजच्या अभंगाचा मूळ विषय आहे। आता आपल्याला हे चिंतन करायचे की तैसे नव्हे म्हणजे नेमके कैसे नव्हे तसा नाही म्हणजे नेमका कसा आहे दारू पित नाही ढाब्यावर जात नाही तमाशाला जात नाही मारामाऱ्या करत नाही। अहो म्हणले हे करत नाही ठीक आहे हो पण काय करतो ते तर सांगा काय करतो सांगा।
नाही तर मग ते जुने कीर्तनकार विनोदाने कथा सांगतात, इकडून यायचं, आता आला तर या. तिथं बांधलेलं आहे, ते सुटलं का नाही तुम्हालाच गार लागल. खाल्लाकडच्या बाजूने तळवटाचा शेंडाच वर उतरून ठेवा. नाही भिजत. साऊंड अलीकडे ठेवला, थोडा अलीकडून ठेवा साऊंड वाटलं तर. हा ठीक आहे. आजच्या दिवस थोडा पावसामुळे आपल्याला विक्षेप आहेच. साऊंड पुढे सरकून ठेवा. बॉक्स घ्या पुढे, अजून लय बी खाली टिकू नका. बस बस, आत कडल नका देऊ, भिजत बस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम तैसे नव्हे. तैसे नव्हे म्हणजे कैसे नव्हे, तर ऐका, परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन, या जगाचं मूळ कारण काय आहे याचा विचार करण्याकरता अनेक शास्त्रकार प्रवृत्त झाले. म्हणजे परमात्म्याचं चिंतन किती दुर्लभ आहे हे आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. पहिली गोष्ट अशी आहे, मूळ मुद्दा असा सांगतो, जगामध्ये 2-4 प्रकारचे वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे, त्या वर्गाला या जगामध्ये, म्हणजे जगामध्ये जग त्याला दिसतच नाही, सगळा देवच दिसतो त्याला. एक वर्ग असा आहे, देवाशिवाय या जगामध्ये काहीच नाही अशा प्रकारचा त्याचा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देवतया जवळी असे पाप नसे दर्शने. एक वर्ग असा आहे, त्याला देवाशिवाय जगामध्ये काहीच दिसत नाही. दुसरा एक वर्ग असा आहे, त्याला फक्त जगच दिसतं, देव नावाची वस्तू मानायलाच तो तयार नाही. कारण त्याचा सिद्धांतच काय आहे, चक्षुर्वै सत्यम. चक्षुर्वै सत्यम म्हणजे डोळ्याने दिसतं तेवढंच खरं, असा त्याचा सिद्धांत आहे. आता हा सिद्धांत कसा बाधित आहे मी थोडं पुढे नंतर बोलतो. तिसरा वर्ग जगामध्ये असा आहे, देवाला मानतो आणि संसारालाही मानतो, पण याच्यामध्ये तिसरा वर्ग असा आहे की संसाराला जास्त महत्व देतो, देवाला कमी महत्व देतो. आणि चौथा वर्ग असा आहे, तो देवही मानतो संसारही मानतो, पण देवाला जास्त महत्व देतो आणि संसाराला कमी महत्व देतो. हे 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे संत महात्म्यांचा. त्या संत महात्म्यांना जगामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं याचं चरित्र आपण ऐकतो. अहो साधा तुम्हाला व्यवहार सांगतो, एसटीने जर प्रवास करायचा असेल, एसटीने प्रवास करताना दारातून तर सगळ्या माणसाला एकाच वेळेत जाता येत नाही. मग आयडिया काय करावं लागते, आता तुम्ही जास्त प्रवास करत नाही, आम्ही एसटीने खूप फिरलो, आयडिया करावं लागते, उपारणं तरी टाका, बॅग तरी टाका, एखादा ग्रंथ तरी तिथं नेऊन टाका, खिडकीतूनच टाकायचा. कशा करता सांगतोय, याला चिदविलासवाद म्हणतात. हो, चिदविलासवाद शब्दाचा अर्थ काय, हे सगळा चैतन्याचा विलास आहे. सगळ्या चैतन्य काय चैतन्य आहे. अहो त्या रुमालामध्ये जर चैतन्य नसतं तर रुमालाला आपली जागा धरली असती का? गमत आहे ना. रुमाल बोलत नाही, रुमाल हालत नाही, रुमाल चालत नाही, रुमाल काही करत नाही, पण तिथं कितीही गर्दी असू द्या एसटी मध्ये, त्या रुमालाकडे बघितलं की माणसं पुढे जातात. का पुढे जातात, या पुढे बसा. शास्त्रकार चिंतन असं करतात की रुमालामध्ये पण चैतन्य आहे, रुमालामध्ये चैतन्य आहे. ऐका, म्हणून एक वर्ग असा आहे, त्याला संपूर्ण परमात्म्याचीच प्रतीती येते, दुसरी प्रतीतीच येत नाही. दुसरा वर्ग असा आहे, या पुढे नानासाहेब पुढे तात्या या पुढे बसा. आज तात्या श्रोते म्हणून आले, चांगल्या गोष्टी, आनंद. वा वा, ठीक आहे. पावसात अनिकेत आला म्हणजे जरा विशेष श्रद्धा निर्माण झाली त्याच्यावर. ठीक आहे, चला. हो बस. म्हणून एक वर्ग असा आहे, त्याला सगळीकडे परमात्माच दिसतो. दुसरा वर्ग असा आहे, त्याला देवच दिसत नाही. तिसरा वर्ग असा आहे, त्याला देवही, म्हणजे त्याला देवालाही मानतो, संसारालाही मानतो, पण संसाराला जास्त प्राधान्य देतो, देवाला कमी प्राधान्य देतो. आणि चौथा वर्ग असा आहे, संसारही मानतो, देवही मानतो, पण देवाला जास्त प्राधान्य देतो. आपल्याला 2-3 वर्ग सोडून द्यायचे. एका वर्गाचं चिंतन करायचे, देवच न मानणारा वर्ग. एक वर्ग असा आहे,
देवाला मानतच नाही. मग ऐका, देवाला मानत नाही, पण चिंतन असं चालू होतं की या सगळ्या जगाचं नेमकं कारण काय असावं, याचा शोध घेण्याकरता सगळे प्रवृत्त झाले. म्हणजे काय? म्हणजे वेळची वेळी पाऊस पडतो. मग हे पाऊस पाडणारा नेमका कोण आहे? आपण कसलंच पेमेंट सूर्य उगवण्याकरता सूर्य मावळण्याकरता कुठल्याच कार्यालयात जाऊन करत नाही. आतापर्यंत असा कोणी एखादा महापुरुष आहे किंवा एखादा नेता आहे की आमच्या देशामध्ये सूर्य इतक्या इतक्या वाजता उगवला पाहिजे याच्याकरता ऑफिसमध्ये जाऊन काय 100 करोड रुपये त्याने ऑफिसमध्ये जमा केले आणि मग त्यांच्या देशामध्ये सूर्य टायमाला उगवायला लागला, टायमाला मावळायला लागला, असं काय आहे का? कितीही माणसाने स्वतःची बुद्धी चालवायचा प्रयत्न केला तरी काही प्रश्न असे आहेत त्यांची उत्तर संसाराच्या क्षेत्रात कोणालाच मिळत नाही. आपण पाहतो सूर्य त्याच्या टायमाला उगवतो, रोज तो आपले कालक्रमणा करतो. अर्थात पृथ्वी फिरते का सूर्य फिरते हा भाग पुन्हा वेगळा आहे. सूर्य जागेवरचे सूर्य फिरत नाही. आपल्याला भ्रमाने असं वाटतं की सूर्य उगवला आणि सूर्य इकडे जाऊन काय झाला, मावळला. सूर्य उगत नाही, मावळत नाही, तो बाबा जागेवरचे पृथ्वी फिरत असते. पृथ्वी फिरल्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं की सूर्य उगवला, सूर्य उगवला नाही, सूर्य जागेवरचे. कशा करता बोलतोय की सूर्य उगवतो मावळतो असं आपल्याला दिसतं, असं मान समजा तात्पुरता. आता सिद्धांत तसा नाही, सूर्य जागेवरच आहे. पण आपल्याला दिसतो रोज तो उगवतो, रोज मावळतो. रोज या जगामध्ये हवा वाहते, हे पाणी आकाशातून पडतं. बरं ते आता कधी बी पडायला लागलो तो भाग वेगळा. म्हणजे आम्ही तर कीर्तनकार विनोदाने सांगतो आता 3 ऋतू राहिलेच नाहीत, उन्हाळा पावसाळा हिवाळा, आता 9 ऋतू झाले. 9 ऋतू म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही मोजा. आता सध्या कोणता चालू आहे? पावसाळा चालू आहे. 1 पावसाळ्यातला पावसाळा, 2 पावसाळ्यातला हिवाळा आणि 3 पावसाळ्यातला उन्हाळा. झाले का 3? पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा आणि पावसाळ्यातला हिवाळा. आता 4था, आता पुढे हिवाळा, हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला उन्हाळा आणि हिवाळ्यातला पावसाळा. गेल्या वर्षी हिवाळ्यात पाऊस पडत होता. आता 7वा नंबर आहे पावसाळा, उन्हाळा, उन्हाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला पावसाळा आणि उन्हाळ्यातला हिवाळा. एवढे 9 ऋतू सध्या चालू आहेत जगामध्ये. कशा करता सांगतोय, कसं का असं ना, पण एक ऋतुमान जे काय ठरवून दिलेलं आहे, हे ऋतुमान त्या त्या टायमाला बरोबर चालू होतं, बंद पडतं. मग शास्त्रकारांनी विचार करायला सुरुवात केली की हे नेमकं कुणामुळे घडतं. अहो आपल्याला साधी 4 घरातली माणसं आवरून धरायला काय काय माणसाला जड जातात. बायकोचा स्वभाव वेगळाच, पोराचा स्वभाव वेगळाच, म्हातारीचा स्वभाव वेगळाच, ह्या म्हाताऱ्याचा स्वभाव वेगळाच. काय काय घर जिरेले येतात ह्यांचं 4 माणसाचं मिटवायला. एवढ्या जगातली सगळी लोक एवढे गुन्ह्या गोविंदाने नांदतात, कोणामुळे नांदतात? कशा करता चाललंय चिंतन आपलं? या जगाचं नेमकं मूळ काय आहे, कोणाच्या आधारावर हे सगळं चाललेले? मग हे विचार करण्याकरता शास्त्रकार प्रवृत्त झाले. ते म्हणले हे देवामुळे चालतं. आता काय तर देव मानत नाही तो भाग सोडून द्या, पण काय म्हणले देवामुळे चालतं. मग देवामुळे चालतं म्हणल्यानंतर तिथून विचारायला सुरुवात झाली की देव कोणाला मानायचं. पहिली गोष्ट काय, देवाला मानतच नव्हती. त्याच्यापेक्षा हा थोडा पारा की आता त्याच्या मनात कमीत कमी देव आहे एवढं तरी आलं, नाही म्हणणाऱ्यापेक्षा त्यातले त्यात बरा. मग त्याने काय सिद्धांत काढला, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांद्याची. त्याला असं वाटलं की आपल्या शरीरामुळे सगळं चालतं. माणसाने शेती केली, शेतीतून उगवतं. माणसाने घर बांधली, माणसं घर बांधू शकतात, माणसं काही करू शकतात. मग त्याने असा सिद्धांत काढला की हा देह म्हणजेच देव आहे. मग त्याने सांगितलं, त्याला विचारलं का हो तुमच्या देवाची भक्ती कशी करायची, देहाला देव देव म्हणता तुम्ही, देवाची भक्ती? अहो म्हणले भक्ती लय सोपी आमच्यामध्ये. काय करायचं? काय नाही, ऋणम कृत्वा घृतम प्रभे, कर्ज काढावं, तूप प्यावं सटकून. जुन्या काळातली माणसं तूप प्यायची, काजू बदाम खायची. आता तूप म्हणले की चूप म्हणते. आम्ही जर कुठे कीर्तनाला गेलो म्हणलं महाराज का हो मावशी पंक्तीला तुम्ही बसवले पण तूप नाही वाढलं, महाराज चूप वाढले ते गपचूप खा, निघून जा. काय सांगत होतो? त्याने सांगितलं त्या शास्त्रकाराने की कर्ज काढावं, तूप प्यावं. अहो म्हणले मग कर्ज फेडायचं काय? म्हणले मेलं गेलं कोणे फेडायला पुन्हा. हा पहिला वर्ग आहे, त्याला चारवाकाचा वर्ग म्हणतात. चारुवाक, त्याला लोकायत असं दुसरं नाव आहे. हा शास्त्रकार देहाला सोडून दुसरा देव मानायला तयार नाही. मी कशा करता सगळं उचकून काढायला लागले. इथं जे आपल्याला अभंगामध्ये आज 7, 5, 3 आणि दशकांचा मेळा, आता हे सगळं मिळून एक घ्यायचं, काही वेगवेगळे घ्यायचे, याचं आज थोडं आपल्याला चिंतन करावं लागणार आहे.
तर वैशेषिक म्हणून जे शास्त्रकार आहेत त्या वैशेषिक शास्त्रकारांनी 7 पदार्थ मांडलेले आहेत. आपण मागे संविधान साहित्यशास्त्री कारण तिथेही थोडं चिंतन केलं होतं याचं. आता मी नुसती नावं सांगतो, मी काही विस्तार करणार नाही जास्त. ऐका, 7 पदार्थ त्यांनी मानले. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव हा सप्त पदार्थ, हे वैशेषिकांनी मानलेले 7 पदार्थ आहेत. म्हणून 7 शब्द इथं आलेला आहे. किंवा अजून जर 7च्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आभासाच्या 7 अवस्था आपण एके दिवशी चिंतन केलं होतं. शुभेच्छा तिथं जागा तिथून ठेवली आता याला कुठं फिरायला या आत आहे जागा तुम्हाला, या थोडं थोडं सरून बसा, त्या पुढे डायरेक्ट इकडे जागा आहे समोर. पावसामुळे थोडं उद्या काय करायचं, तळवट असा खांद्याला बांधायचं झाडाला, तिकडचा झाडाला म्हणजे रस्ता इथून राहीना असं येते. ठीक आहे, आपलं चिंतन चाललंय 7, 5, 3 दशकांचा. हे 7 काय आहेत? वैशेषिकाने जे 7 पदार्थ मांडलेले, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव सप्त पदार्थ, या 7 पदार्थाच्या विचाराने मोक्ष प्राप्त होतो, हे वैशेषिकांचं म्हणणं आहे. काही 7 नाही, काही 5च तत्व मानले जगाची. या 5 तत्वावर जगत चालतं. 5 म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूत. पंचमहाभूतापासून सगळं जगत तयार झाले ना, म्हणून ते म्हणतात की या जगाला कारण फक्त 5 महाभूत आहेत. याच्या पुढे 3 कोणी मानली? 3 मानली सांख्यांनी. सांख्य काय? योगशास्त्राने मानली. योगशास्त्र 3 तत्व मानतं, प्रकृती, पुरुष आणि ईश्वर. प्रकृती म्हणजे माया, सगळे हे जगत. पुरुष म्हणजे भगवान परमात्मा आणि हे सगळं नियंत्रण ठेवणारा ईश्वर. ही 3 तत्व योगशास्त्राने मानली. आणि दशकांचा मेळा, दशक म्हणजे 10, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यामुळे सगळं चालतं असं मानणारा एक वर्ग आहे. आणि पुढे मेळा शब्द आला असल्यामुळं या सगळ्याची जर आपण बेरीज केली, 7, 5, 7 आणि 5 किती झाले? 12, 12 आणि 3 15, 15 आणि 10 25. 25 तत्वापासून हे सगळं जगत चालतं असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका, आता तुम्हाला 25 तत्व सांगायचे म्हटल्यानंतर तुम्ही मोजा आता. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 पंचमहाभूत किती झाले? 15, 5 प्राण, 20 मन बुद्धी चित्त आणि अहंकार, 24 झाले. आणि एक पुरुष मानून ईश्वर मानून घ्या, किती झाली? 25 झाली. तर काय म्हणायचे सगळ्या शास्त्रकारांना? यांचा विचार केल्यानंतर एक तत्वी कळा दावी हरी. जे काही जगाचं तत्व आहे, आपण सुरुवातीला बोललो की हे सगळं जे काही जगाचा व्यवहार जिथे तिथे चालतो, प्रत्येक ऋतू आपापल्या टायमाला येतो, सूर्य आपल्या टायमाला उगवतो, आपल्या टायमाला जाऊन मावळतो, त्याला काय कोणी काही पेन्शन दिलं नाही, त्याला कोणी काय भत्ता देत नाही, बोनस देत नाही, सगळे जगाची जगरहाटी अगदी व्यवस्थित चालली. अहो एवढंच नाही, भगवान परमात्मा प्रत्येकाला पहाटे सकाळी उठवत असतो. बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडं, आपल्याला पहाटे रोज जाग येते हो, पण आपण इतके आगाव असतो की पुन्हा म्हणतो जाऊ दे थोड्या वेळाने उठू. शास्त्र काय सांगते? पहिली पहाटे ज्यावेळेस जाग येते असते ना, त्यावेळेस ती भगवान परमात्मा आपल्याला जाग करत असतात. प्रत्येकाला देव जाग करतो सकाळी सकाळी. काय पोरं अभ्यासाला अलाराम लावून झोपतात. अलाराम ते वाजायला लागले की धनकीने हाणते त्याच्यावर, पुन्हा बिंदास 8-9 वाजता उठतात. मग कशा करता सांगतो? या जगामध्ये भगवान परमात्मा, कारण प्रत्येकाचं जे कर्म आहे ते कर्म तेवढ्या दिवसाचं संपल्याशिवाय माणसाला झोपही लागत नाही असं शास्त्र सांगतो. तुमचं आजच्या दिवसाचं जेवढं कर्म आहे तेवढं कर्म जर तुमच्याकडून झालं नसेल तर तुम्हाला झोप लागत नाही. मग माणसं म्हणतात जरा लवकर झोपायचे, लवकर उठून कामाला जायचे. लवकर झोपायला झोपतो हातरुणात, हे अंगावर ते अंगावर, ते अंगावर ते अंगावर, ते अंगावर ते अंगावर, बराच वेळ प्रयत्न करतो पण त्याला झोप लागतच नाही. का? कारण त्या दिवसाचं कर्म संपलेलं नसतं. ज्या क्षणाला त्याचं कर्म संपत त्या क्षणाला त्याला झोप लागत. भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशीचं कर्म भोगायची त्याची वेळ झाली की त्याला जाग करतात. पण आपण जागे होत नाहीत. काही भाग्यवान होत असतील जागे, ते भाग सोडून द्या. कशा करता सांगतोय? हे भगवान परमात्मा प्रत्येकाला जाग म्हणजे भगवान परमात्मा आता सोडून द्या, आपल्याला जाग करणारा कोण आहे? जागा करणारा कोण आहे? कल्पना करा, आपल्या घरचे सगळे कुठं कार्यक्रमाला गेलेत, पाहुणे रावळाचे, तर आपण एकटेच घरी गाढ झोपलोय. गाढ झोपेमध्ये बाहेरच्या वस्तीवर आपल्या कोणी आला नाही, काय नाही, पण आपल्याला दचकून जाग येते. हे जाग करणार कोण आहे? चिंतन कशा करता चाललंय? या जगाचं चलन वलन करणारं नेमकं कारण कोण आहे, तत्व कोण आहे, याच्या करता सगळे शास्त्रकार प्रवृत्त झालेले.
विज्ञानाची प्रगती चालली, अणुपर्यंत गेली प्रगती, परमाणूपर्यंत गेली आहे. जगाचं कारण विज्ञानही शोधायचा प्रयत्न करते. नेमकं कशामुळे जगातल्या घडामोडी चाललेल्या आहेत, विज्ञान सुद्धा अगदी जीव ओतून प्रयत्न चालू आहे विज्ञानाचा सुद्धा, पण विज्ञानाला सुद्धा अजून ते सापडलं नाही. अणु रेणू क्षुल्लक गोष्टी तो परमार्थाच्या दृष्टीने पाहिलं तर परमार्थामध्ये तर तुम्हाला सांगितलं की नाही, एक सांगतात एक अणु आणि दुसरा अणु एकमेकाला जवळ झाले की त्याला द्विनुक म्हणतात, दोन अणु. त्याच्यात अजून एखादा अणु मिळाला की त्रिनुक, चतुर्नुक, पंचनुक असं करत करत त्यांनी सृष्टी मांडलेली. हे मत तर खूप मागचं आहे वेदांताच्या दृष्टीने चिंतन केलं तर, पण विचारा करता आपल्याला ते प्रवृत्त करतं म्हणून तेही जवळच आहे, नाही असं म्हणता येत नाही. मी सांगितलं ना, देव न मानणाऱ्यापेक्षा देवाला मानणारा त्यातले त्यात बरा. कारण तो मानायचा लागला, एकदम नाही म्हणत नाही ना. म्हणून चार्वाकाला का मानलं, तो बोलतोय गोड सगळं पण तो देव देहाला का मानाना, पण तो देव मानायला लागला. म्हणजे देव आहे हे त्याने मनातून कबूल केलं. ही पहिला महत्वाची पायरी. आणि मग तिथून पुढचे शास्त्रकार कोणी मनाला देव मानतं, कोणी इंद्रियाला देव मानतं, कोणी प्राणाला देव मानतं, हे सगळं चालू झालं. कोणी बुद्धीला देव मानतं. आता इथं अजून 7 5 कोणी 5चा विचार करायचा सांगितला. 5 कोण आहेत, 5 कोश आहेत, 3 देह आहेत आणि 3 देहामध्ये 5 कोश आहेत. एक अन्नमय कोश आहे, एक विज्ञानमय कोश आहे, एक मनोमय कोश आहे, एक प्राणमय कोश आहे आणि एक आनंदमय कोश आहे. 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहाच्या दृष्टीने अन्नमय कोशाचं चिंतन आहे. आपला स्थूल देह अन्नावर जगतो म्हणून याला अन्नमय कोश म्हणतात. याच्या आतचे जे 3 कोश आहेत ते सूक्ष्म देहाचे आहेत, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. म्हणजे अंतकरण आपलं पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियाच्या बरोबर तुम्ही जर प्राणाला जोडून दिलं तर त्याला प्राणमय कोश म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाबरोबर तुम्ही मनाला जोडून दिलं तर त्याला मनोमय कोश म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाबरोबर तुम्ही बुद्धीला जोडून दिलं तर त्याला बुद्धीला विज्ञान शब्द आहे, विज्ञानमय कोश म्हणतात. आणि या सगळ्याला कारण असलेला 5वा कोश आहे त्याला म्हणतात आनंदमय कोश. मग ते सांगतात की या 5चा विचार करा आणि या 5चा विचार करून तुम्हाला या 5पेक्षाही वेगळं असलेलं तत्व सापडेल. ते तत्व म्हणजे एक तत्वे कळा दावी हरी असं म्हणायचंय. योगशास्त्र सांगतोय नाही नाही हे तुमचं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही प्रकृतीचा, पुरुषाचा विचार करा आणि ते विचार करायला लावणारा तुम्ही ईश्वर माना. या तिघाचा तुम्ही विचार केला की तुम्हाला ते तत्व सापडेल, एक तत्वे कळा दावी हरी. आणि काय म्हणले, काय नाही, या सगळ्याचा काय करा तुम्ही मेळा करा. 7 आणि 5 आणि 3 सगळं सगळं एकत्र करा आणि 25 तत्वापासून. खरं तर ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये 24 तत्व सांगितली. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंताडी येतं. ऐका, घराच्या संकल्पना आपल्या अगदी व्यावहारिक पातळीवर असतात, पण संत महात्म्यांनी घराचे काय प्रकार केलेले. स्थूल दृष्टीने असणारं घर हे भौतिक घर, आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर. ऐका, आपला देह सुद्धा घर आहे. कोणाचं? जीवाचं घर आहे आपला देह. कारण जीव कुठं राहतो? देहात राहतो ना. म्हणून आपला देह हे सुद्धा काय आहे? एक घर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काकड्याच्या अभंगामध्ये आपण म्हणतो पहा, अनंत भक्त राशी तरले वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. ऐका, ते परमात्मा स्वरूपाचं घर आहे. म्हणून माणसाने त्या घरात जाण्याकरता प्रयत्न करावा. पण माणसं म्हातारी झाली, मराय टेकली तरी सुद्धा ही घर बांधत असतात. तुकोबारांचं प्रमाण आहे, मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे घर. कीर्तनकार तर सांगतात हे म्हातारपण आता जायला टेकलेलं असतं. जुन्या काळात काय घरचे संडास नव्हते, बाहेर जावं लागायचं डबे घेऊन. म्हातारं बाहेर डबा घेऊन जाताना येताना दगड गोळा करत येतं. म्हणजे कशाला? म्हणजे नातवाला घर बांधायचे. आता गावरे गेला ना स्मशानात, कोर नातवाला घर बांधता काय. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ऐसा कर घर आवे राम. तुम्ही अशी साधना करा की तुमच्या घरी देव आला पाहिजेत. राम किंवा आता पावी जेल घरा या दातारा संगती. अनेक प्रमाणे वसवावे घर देवे बरे निरंतर. घर कोणचं बांधावं? ते घर बांधावं. वसवावे घर देवे बरे निरंतर. देव आपल्या घरात येऊन राहायला पाहिजेत, अशा प्रकारचं घर बांधावं. कशा करता चिंतन सांगतोय. तर ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये 24 तत्वाचं आपलं हे शरीर मानलेलं आहे. 24 तत्वाचं हे घर आहे, जीवाचं घर आहे. काय होतं या घरामध्ये? हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे हे कुटुंब आहे. 24 तत्वाचं कुटुंब. घरामध्ये माणसं असतात त्यालाच काय म्हणतात? घर म्हणतात ना. महाराज राहतात त्याला घर थोडंच म्हणतात, त्याला आश्रम म्हणतील, धर्मशाळा म्हणतील. संसारिक माणसाचं जे कुटुंब राहतं त्यालाच घर म्हणतात ना. या देहामध्ये 24 तत्व आहेत. 24 तत्व म्हणजे 24 तत्वाचं कुटुंब आहे. कुटुंब घर वस्तीचे काय होतं या देहामध्ये? तुटे बंध मोक्षाचे गुंताडे येथ. ज्ञानोबराय सांगतात या देहामध्ये बंधाचा आणि मोक्षाचा गुंता सोडवला जातो. गुंता सोडवणं बायकांना माहिती आहे चांगलं. केसाचा गुंता झाला, फणे घ्यायचे, तो कार्यक्रम चालतो. आता रंगवत नाही, बस आपल्याला उशीर झालाय आज. तर
सगळे शास्त्रकारांचं म्हणणं आहे. ऐका, तुम्ही जर भागवत उघडून पाहिलं किंवा अजूनही काही उघडून पहा, कोणी 16 तत्व मानते, कोणी 19 तत्व मानते, कोणी 21 तत्व मानते. म्हणजे ती तत्व किती आहे ते ध्यान ठेवायचं म्हणलं तरी डोक्याचा पार गुंताळा होऊन जातो या. म्हणजे गुंताळा सोडवण्याच्या नादातच बुद्धीचा गुंता होऊन जातो या. ज्ञानेश्वरी तशा अर्थाचे ओळ आलेले आहेत. करिता जाती जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. ज्ञानोबा सांगतात की या शास्त्रांचा विचार करायला लागला ना बुद्धीलाच भोगस पडतात. म्हणजे बुद्धीची गाळण होऊन जाते. नेमकं कोणाला काय म्हणायचे, कोणाला काय म्हणायचे, हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो. आपल्या आज अभंगाचा गाभा काय. ज्ञानोबा सांगतात तिकडे जायचंच नाही. तैसे नव्हे नाम, हे महत्वाचे. डोक्याला ताण द्यायचं कारणच नाही, तुमच्या बुद्धीला भोगस पडणारच नाही. म्हणले नाम तसं नाही, तैसे नव्हे नाम. हे आपलं सूत्र याचं अभंगाचं. 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वा कळा दावी हरी. तर या सगळ्यांनी कोणी 7 तत्व सांगते, कोणी 5 सांगते, कोणी 3 सांगते, कोणी 10चा मेळा सांगते, कोणी सगळे मिळून 25 सांगते, कोणी नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये आले 1-5-3 दशकांचा मेळा 36 तत्वाचा मूळ हरी. नाथ महाराज 36 तत्व सांगायला लागले. ज्ञानोबरांना या अभंगात सांगायचे तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. काय तैसे नव्हे ना, हे महत्वाचं आहे. 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वी, त्याचा विचार करून कुठं तुम्हाला तत्व मिळेल काय मिळेल. गाथ्याचा असा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात साधने घालती काळाच्या मुखी गर्भवास शेकी न चुकती. तुम्हाला जर ते साधन नीट करता आलं नाही तर तुमचा वेळ वाया जाईल. माणसाच्या जीवनाची शोकांतिक अशी बरं का. अजून माणसाला आपला नेमका अधिकार काय हेच मानव जन्मात ओळखता येत नाही. हे सगळ्यात मोठी गडबड आहे. अगदी व्यावहारिक पातळीवरून परमार्थाच्या पातळीपर्यंत विचार करा. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांचा अधिकार कळत नाही. त्यांचा अधिकार न कळल्यामुळे त्यांना इच्छा नसताना काहीही शिकावं लागतं. परिणाम असा होतो की त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करता येत नाही. म्हणून माणसाला कळलं पाहिजे की आपला अधिकार नेमका कशात आहे. आमच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर पोरांना शिकताना आळंदीत कळत नाही. काय 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 शिकत राहतात. पण खरं तर पोरांना अगोदर कळलं पाहिजे आपल्याला गाता येते का, आपल्याला वाजवता येते का, आपल्या अभ्यासात बुद्धी चालते. कुठं माणसाचं डोकं चालतंय तिथं माणसाने चिटकून राहायचं असतं. हे जीवनाचं सूत्र आहे. जे जमतच नाही त्याच्यात जर वेळ वाया घालवला तर काय होईल, आपला वेळही वाया जाईल आणि जीवनातील प्रगती होत नाही. हे संसारिक क्षेत्रात जसं आहे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे. आपला कर्मात अधिकार आहे का, आपला वैराग्यात अधिकार आहे, आपला भक्तीत अधिकार आहे, हे साधकाला कळायला पाहिजे. जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीही केलं तरी त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही. आपला जर कर्मात अधिकार असेल आणि आपण वैराग्याच्या गोष्टी ऐकत ऐकत वेळ घालवायला लागलो आणि नंतर लक्षात आलं की आपल्या अंतःकरणातल्या विषय वासना खूप प्रबळ व्हायला लागलेत, परिणाम काय होईल, ते वैराग्याचं ऐकलेलं वाया जाणार नाही. परमार्थातलं काहीच वाया जात नाही. ऐका तुम्हाला कथा सांगतो अजून, पण अगोदर हे पूर्ण करतो. कथा सांगतो तुम्हाला. परमार्थातलं काहीच वाया जात नाही. पण या जीवनामध्ये जी परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे, आपण वैराग्याच्या गोष्टी ऐकायला लागलो. वैराग्याच्या गोष्टी कुणी ऐकाव्यात, ज्याचं अंतःकरण शुद्ध झाले त्यांनी. वैराग्याच्या गोष्टी म्हणजे तत्वज्ञानाच्या गोष्टी, वेदांताच्या गोष्टी कोणी ऐकाव्यात, ज्याचं अंतःकरण शुद्ध झाले. अर्थात ऐकून असं नाही बरं का, पण त्या ऐकाव्यात. साधन आपलं कुठलं करावं हे माणसाला ठरलं पाहिजे. आपण साधन ते करायला लागलो कुठलं, वेदांताचं. पण आपला अधिकार जर कर्माचा असेल, कर्माचा अधिकार म्हणजे काय, आपल्या अंतःकरणातले अजून विषय वासनाच गेलेला नाही, आपलं अंतःकरण अजून शांतच झालेलं नाही. आणि अशा काळात जर वेदांत तत्वज्ञान आपण ऐकायला लागलो तर परिणाम असा होतो, कदाचित त्याची बुद्धी जर तीव्र असेल तर वेदांताचे सिद्धांत त्याच्या बुद्धीला कळतील. गमत ऐका तुम्ही, लोकांमध्ये तो वेदांताची झाडं उभा करेल. मोठे मोठे विद्वान असे आपल्याला पाहता येतात, पण त्यांच्या जर जीवनामध्ये अंतःकरण जर शुद्ध नसेल तर शेवटी असं होतं की खूप प्रसिद्धीला येतात आणि खूप प्रसिद्धीला कुठेतरी गुंततात आणि कुठेतरी गुंतल्यानंतर त्यांना तुरुंगात जाऊन राहावं लागतं. मी आता नाव घेत नाही, तुम्ही ओळखून घ्या नाव. आता कशा करता सांगतोय, कर्माचा अधिकार असताना जर आपण त्याला अनधिकार चेष्टा असा शब्द आहे शास्त्रामध्ये, अनधिकार चेष्टा. माणसाने ते करत जाऊ नये. म्हणून ज्ञानोबराय सांगतात हे नाम तसं नाही, तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. किंवा माझ्या समोर पाठ आहे सर्वत्र वरिष्ठ. सर्व मार्गावरिष्ठ, सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. याचं चिंतन बऱ्याच वेळा आपलं होऊन गेले की कर्माने अंतःकरणाची शुद्धी होते, योगाने अंतःकरण शांत होतं. अहो नामस्मरण केल्यानंतर नाम घेता मन निवे, जिवे अमृतची श्रवे, होता ती आघवे ऐशे शकुन लाभाचे. तुकोबरायांचं प्रमाण आहे. नाम घेता मन निवे. निवणं म्हणजे काय, इकडे तिकडे संसारामध्ये भटकणारं मन एकाच जागेवर थांबणं याला म्हणतात निवणं. अजून त्यातला बारकावा काढू आपण. विस्त वाचतो तो ज्यावेळेस रणरण करत असतो त्यावेळेस काय करतो, पोळत असतो. बरोबर ना. तसं मन निवणं शब्दाचा अर्थ काय, मन निवणं शब्दाचा अर्थ आहे मन जोपर्यंत
निवलेलं नसतं तोपर्यंत मनाला संसाराचे चटके बसत असतात, असा अर्थ लावून घ्यायचा. मन निवलं की आता त्याला संसार काहीच करू शकत नाही. कोणी शिव्या द्या नाही तर कोणी काही करा, आता त्याच्या मनामध्ये काही परिवर्तन होत नाही. भागवतामध्ये भिक्षुगीत आलेले, त्याची गोड कथा आहे. भिक्षुगीतामध्ये चिंतन असे, मी मराठी कीर्तनात बोललो होतो, तर तो भिक्षू इतका कंजूस होता. किती कंजूस होता, मला नाही वाटत की आपल्यात इतका कंजूस कोणी असेल. त्या भिक्षूने घरामध्ये धान्य ठेवलं होतं तर ते मुंग्यांना सुद्धा खाता येत नव्हतं, इतक्या बंदोबस्तात ठेवलं होतं. एवढी तयारी आहे आपली कोणाची? मुंग्यांना साधं जाता येत नव्हतं हो. आता जिथं मुंग्यांनाच बाबा खाता येत नाही तिथं पाहुण्या रावळ्याला बोलवत असेल काही. पाहुणे आलेत असं कळल्यावर गावाची खाली जायचा आणि म्हणायचं, हे बघा आता 2 तासानंतर तुम्हाला परत गाडी, त्याच्यावर तुम्हाला 2 दिवस गाडी नाही. पाहुणा थांबल काय? पाहुणा वाण्या वाटाने तिथूनच निघून. पाहुणा घरी नाही, कधी ब्राह्मणाला जीव घातलं नाही, कधी वारकऱ्यांना जीव घातलं नाही, कधी संत मंडळी घरात नाही. लोकांचं कर्ज घेतलं होतं तर कुणाचं परत माघारी देणे नाही, काही नाही. हो, महाकंजूस होता. भागवतामध्ये चिंतन असं केले, त्याला वैराग म्हणजे चोरी झाली त्याच्या घरी. ऐका, धनाचा माणसाने उपयोग करावा. मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो की आपल्या धनाचा 10वा हिस्सा माणसाने काय करावा, परमार्थामध्ये दान देत जावा. नाही दिलं तर त्याचा 3 प्रकारे नाश होतो असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. आता ते श्लोक आठवायचा नाही. 3 प्रकारे नाश होतो. चोर तरी नेतील, नाशम, आपण त्याचा भोग घेतला तर धन कामाचा आहे, नाहीतर चोर नेतील, नाहीतर ते नष्ट होऊन जातं, अशा अर्थाचा श्लोक आहे. तर याचं काय झालं, याने कुणाला कधी दान धर्म केला नव्हता, काय नाही, चोरी झाली, सगळं चोरट्याने लुबाडून नेलं, काहीच ठेवलं नाही. अगदी घरातली भांडी सुद्धा नेली, कपडे सगळे नेली, फक्त अंगावरच्या कपड्यानिशी गडी राहिला, काही नाही. भागवतात वर्णन आहे. आता गंमत अशी झाली पण त्याच्या जीवनामध्ये, हे सगळं चोरीला गेलं, त्याला वैराग्य झालं. मी कशा करता बोलतोय, मन शांत झालेल्याची लक्षणं कशी असतात हा विषय चाललाय आपला. याचं सगळं चोरीला गेलं पण याला वैराग्य झालं. वैराग्य झाल्यानंतर त्याने काय केलं, तोंडामध्ये आपल्या दगड ठेवला, एवढा एवढा दगड तोंडात ठेवला. का? आपल्या तोंडातून कुणालाच वाईट शब्द वापरला जाऊ नये याच्याकरता त्याने आपल्या तोंडात दगड ठेवून घेतला. आपल्यामुळे नको कोणाला ताण, आपल्याला पाप नको, त्याला वैराग्य झालं होतं. भागवतात वर्णन असं, लोक त्याच्या अंगावर शेण टाकायची, चिखल टाकायची, नाही त्याच्या अंगावर लघवी करायची, विष्ठा टाकायची. हा कुणाला काहीच म्हणत नव्हता. का म्हणत नव्हता? त्याला वैराग्य झालं होतं. वैराग्य झाल्यानंतर त्याचं मन शांत झालं होतं. मन शांत झालेल्याचे हे परिणाम आहेत. ऐकायला थोडं अवघड वाटत, नाथ महाराजांच्या असं प्रमाणे, आता आठवतं का नाही मला, आपलीच दारा टेके व्यभिचारा तरी क्रोधाचा थारा अंतरा नये. नाथ महाराज सांगतात, आपली पत्नी जर व्यभिचार करायला लागली पण याचं मन जर शांत झालं असेल तर याच्या मनात कुठलाच विकार तयार होत नाही. ही खूप उच्च अवस्था आहे, फक्त आपण ऐकून ठेवा. असं वागायचा प्रयत्न जीवनात माणसाने करायचा नाही. नाथ महाराज सांगतात ही ती अवस्था आहे मन शांत होण्याची अवस्था. म्हणून मन शांत होणं हे परमार्थाचं खरं रहस्य आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नाम घेता मन निवे. मन शांत होणं, ऐका, कर्म करून चित्तशुद्धी करा, योग करून कुठं एवढा ताण घ्या, पुन्हा मन शांत करा आणि परत तत्वज्ञान ऐका. तत्वज्ञान ऐकल्यानंतर जीव ब्रह्मैव नापरा या बोधावर जाऊन तुम्ही पोहोचा. त्या बोधावर गेल्यानंतर तुम्हाला आपण ते आता 17व्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे, ज्ञान प्राप्त करायच्या म्हणल्यानंतर नवेचे तो देश, नवेची काळा अवकाश, जो करवी शास्त्राभ्यास तो हे दुरी. शास्त्र शिकायचं म्हणले की त्या देशात जावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो. नाहीतर मग आळंदीला जाणाऱ्यांची संख्या भरपूर असते, पण 4 वर्ष राहणार किती? अहो, आळंदीला पहिल्या वर्षाला आमच्या वेळेस 400 पोरं मराठी व्याकरणची परीक्षा द्यायला होती. किती? 400 पोरं आमच्या वर्गात. आणि 4थ्या वर्षात सुटताना किती होते? 60 पोरं होतं, राहिले होते. बाकीचे कुठे गेले? बाकीच्याला त्यांचं पुण्यच नव्हतं. बाकीच्यांना त्यांच्या संसाराने अंतःकरणातल्या वासनाने त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ओढून नेलं. कशा करता बोलतो? अंतःकरणामध्ये म्हणजे त्या देशामध्ये जाऊन राहावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो. बर, वेळ दिला, आपल्याकडे वेळही आहे, आपण देशात जाऊ नाही राहिलो, शिकवणारे भेटत नाहीत. शास्त्र कीर्तन प्रवचन करणं वेगळं आणि ग्रंथ शिकवणं वेगळं असतं. कारण ग्रंथ शिकवताना इकडचं तिकडचं बोलता येत नाही. त्या ग्रंथाच्या पंक्तीच्या पंक्ती म्हणजे ओळीच्या ओळी लावून देता आल्या पाहिजेत. त्या अगोदर त्या शिकवणाऱ्याला कळालेल्या असल्या पाहिजे, तर तो दुसऱ्याला शिकवू शकतो, असं आहे. म्हणून जो करवी शास्त्राभ्यास तोही दुरी. एवढं सगळं करून एवढ्या कुटाने करून प्राप्त होतंय नाही होतंय, ज्ञानोबराय म्हणतात तैसे नव्हे नाम. इतकं कठीण नाम नाही. मग सर्व मार्ग सगळ्यापेक्षा वरिष्ठ आहे.
नामस्मरण तुम्ही करायला लागले ज्ञानोबराय सांगतात सुरुवातीला मन लागायचं नाही, हळूहळू हळूहळू तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहिले की एक वेळ असेल की तुम्हाला नामस्मरणाशिवाय याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न फिरा. बाळकडे तुकोबराय सांगतात जोपर्यंत गोडी नाही ना तोपर्यंत माणसाला त्याच्यात काय वाटत नाही. एकदा गोडी निर्माण झाली मग आता हे सोड वाटत नाही. मग ज्ञानोबराय सांगतात येते काही कष्ट अहो म्हणजे तुम्ही सांगता सगळ्यात हे वरिष्ठ आहे, हे तर काय ताण असेल. ज्ञानोबराय सांगते कष्ट काहीच नाही, कष्ट काहीच नाही, फक्त तुम्ही इथं यायचं एवढंच कष्ट आहे तुम्हाला, बाकी कष्ट काय नाही. इथं काळाचं वेळेचं बंधन नाही. परवा आपला अभंग येऊन गेला, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरण करायला भक्ती करायला काळ वेळेचे काही नाही. बरं असं पण काय नाही की तुम्ही घरी राहून करू शकत नाही, तुम्हाला तीर्थातच जावं लागतं असं काय नाही. नलगती सायास जावे वनांतरा, वनांतरा जावे न लगे आणि सायास करणे न लगे असा त्याचा अर्थ आहे. किंवा वासुदेवामध्ये नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराजांचा वासुदेव. नाथ महाराज सांगतात नलगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाला जावं लागतं असंही काही समजायची गरज नाही. नलगे दंडन मुंडन, दंडन मुंडन, दंडन म्हणजे उपास करून शरीराला दंड देणं असं पण इथं नाही. मुंडन करणं म्हणजे चप्पी करणं असंही काही नाही. नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन एक दिवशी बोललो होतो की उन्हाळ्याच्या काळामध्ये ही साधना करायची असते, हिवाळ्यात पण करायची नाही बरं का. वरची उष्णता तापलेली असावं, चारी बाजूने अग्नी पेटवायचा आणि मध्ये बसायचे, याला पंचाग्नी साधन म्हणतात. करतात काय काय साधन. नाथाला सांगतात हे काहीच करायची गरज नाही, तुम्ही फक्त आठवा मधुसूदना, बाकीचे काही कष्ट नाही, फक्त नामस्मरण करा एवढेच कष्ट आहे. येथे काही कष्ट न लागते, काही कष्ट नाही. बरं इथं असं काय नाही की तुम्हाला इथं आल्यानंतर एवढं काही रक्कम मोजावी लागते असंही काही नाही. काय काय आता यज्ञाचं साधन करायचं म्हणल्यानंतर आपण बोललो की 10 वर्ष पुरण एवढी संपत्ती घरच्या लोकांना पुरण एवढी संपत्ती घरी पाहिजे तर यज्ञ करावा लागतो. तिथं संपत्तीची अडचण आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं घर सोडावं लागतं, गुरुकडे जावं लागतं. तद विज्ञानार्थमचं गुरुमेवाभिगच्छ श्रोत्रियम समित पाणी ब्रह्मनिष्ठम भागवतामध्ये वर्णन आहे. नामस्मरण करायला घर सोडायची गरज नाही, संपत्तीची गरज नाही. अहो तुकाराम महाराजांचे वासुदेव कुठला तरी आता आठवतं का नाही प्रमाण, हरे रामकृष्ण वासुदेव जाणवे तसे जना चिपळ्या टाळविना मुखे घोषणा. मुखे घोषणा जे ठाकेल कोणा काही फळ पुष्प अथवा तोही त्या परी मिस घेऊ नका भाई, पुढे विनमुख होता बरे नाही गा. पहिलं चरण महत्वाचे, पहिला टोकडा जे ठाकेल कोणा काही. परमात्म्याला काय लागतं अहो म्हणले हे अमुक अमुकच लागतं, अमुक अमुक लागत नाही. जे ठाकेल कोणा काही, ठाकेल म्हणजे तुम्हाला जे मिळेल ते मिळेल ते काही असलं तरी. म्हणून गीतेमध्ये असा श्लोक आलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तो योम्या भक्त्या प्रयच्छति ततहं भक्तोपहृत मश्नामी प्रयतात्मनः. पत्रम पुष्पम, पत्र म्हणजे पान हो, साधं पान. कशाचं पान? तुळशीचं पान. आपण कथा पाहून आलो. किंवा बेलाचं पान, भगवान शंकराला बेलाचं पान लागतं आणि भगवान विष्णूला तुळशीचं पान लागतं. पत्रम पुष्पम फुल, कशाचंही फुल चालतं. तोय म्हणजे पाणी. पत्रम पुष्पम फलम यो मे, पण कसं द्यायचं? भक्त्या प्रयच्छति, भक्ती भावाने द्यायचं. म्हणून श्लोक पण आता आठवतो का नाही बरं सर सांगतो, एक एक कथा सांगतो जशी आठवण तशी. भगवान परमात्म्याला अहो ते रंती देवाने पाणी दिलेली कथा आहे. रंती देवानी ती राजा होता, रंती देव, पत्नी आणि लहान मुलगा, तिघाचं कुटुंब, राजा होता. यज्ञ केला, यज्ञामध्ये तो विश्वजित नावाचा यज्ञ करायचा असतो, त्याने सगळं दान देऊन टाकलं, काही राहिलं नाही त्याच्याकडे. राज्य सुद्धा दान दिलं त्याने. आणि तिघ जण हे त्याने सगळं राज्य दान दिलं. आपण वनवासाची दीक्षा घेऊन तो वनामध्ये निघाला. वनामध्ये निघाल्यानंतर 7 दिवस त्यांना काहीच खायला मिळालं नाही. ते लहान मुलाला नाही, पत्नीला, आता काहीच नाही. 7व्या दिवशी कुणीतरी पाहिलं की हे वाटसरू दिसत आहेत, प्रवासी दिसत आहेत, पांथस्थ आहेत, चेहरे सुकलेले आहेत. याचा अर्थ यांना बहुतेक जेवण वगैरे मिळालं नसणार आहे. पाणी पण नाही, जेवण काहीच मिळालं नाही. मग त्याच्याकडे शिदोरी होती, त्याने ती शिदोरी दिली त्यांना, म्हणले हे तुम्ही घ्या आणि खा. तर शिदोरीमध्ये नेमके 3च भाकरी होत्या. त्यांना वाटलं बरं झालं 7 दिवसाने का होईना देवाने एक एक भाकर आपल्याला दिली. गंमत आहे का? देवाने परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. भगवान परमात्म्याने 2 ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये जाऊन सांगितलं की भूक लागली, काही तुमच्याकडे असेल तर द्या. आपल्यासारखं असतं तर काय विचार केला असतो? 7 दिवसांनी मिळाले आणि त्यात वाटेकरी झाला.
अहो रद्दे देवाने विचार केला आणि देवाचे आभार मानले. देवा, जोपर्यंत आमच्याकडे काहीच नव्हतं तोपर्यंत आमच्याकडे तुम्ही कुणाला पाठवलं नाही. आज आमच्याकडे देण्याकरता आलं तर तुम्ही पाठवलं. किती तुमचे आमच्यावर उपकार आहेत हा विचार रणती देवाने केला. कधीतरी आपण विचार करतो असा. त्यातली अर्धी शिदोरी त्याला देऊन टाकली. 3 भाकरी त्या अर्धे देऊन टाकल्या, 1.5 भाकरी राहिली. म्हणजे चला अर्धी अर्धी तरी आपल्याला राहिली. तिघाला निघून गेल्यानंतर पुन्हा अजून एका भिकाऱ्याच्या रूपात देव आले. अहो खूपच भूक लागली या, काहीही करा पण जेवायला द्या. जेवायच्या म्हणल्यानंतर आता जेवायच्या म्हणजे असं नाही पोटभर जीव घालावं लागते. सगळी भाकरी खाऊन टाकली त्याने, 1.5 भाकर गेले निघून. आता यांच्याकडे पाणी शिल्लक राहिलं होतं. पाणी शिल्लक बरं म्हणले जाऊ द्या, देवाने काय उपकार केले आपल्यावर. जेव्हा काय नव्हतं तेव्हा कोणाला पाठवलं नाही. साधी 1.5 भाकरी चला ती पण कोणाच्या तरी कामाला आली. तीही गेल्यावर विचार केला की काय देवाचे उपकार आहेत. पाणी तरी आम्हाला दिले म्हणजे आपण थोडं थोडं पाणी पिऊ. तेवढ्यात एक तहानलेला प्रवासी देवाने त्याचं रूप धारण केले, त्याजवळ आले. अहो म्हणले खूप तहान लागली, पाणीच मिळालं नाही, 2 दिवस झालं. पाणी दिलं तर बरं होईल. ते पाणी सगळं पिऊन टाकलं. हे रागावले नाहीत, देवाचे उलट उपकार मानायला लागले की जोपर्यंत आमच्याकडे काही नव्हतं तोपर्यंत कोणाला पाठवलं नाही. आज आमच्याकडे आहे, तुम्ही आम्हाला देवा तुमचे खूप उपकार आहेत. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर पुन्हा त्याचं वैभव त्याला मिळालं. कथा आपली संपली. कशा करता सांगतोय, पाण्याचं समर्पण रणती देवाने केलं तर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. देवाला काय लागतं? देवाला संपत्ती लागत नाही, देवाला काही सोन्या चांदीचे हार लागत नाहीत. सगळ्यात श्रीमंत देव आपल्या जवळचा शिर्डी बाप्पा आहे. शिर्डी श्रीमंताचा देव आहे, आपला वारकऱ्याचा पांडुरंग आहे. ऐका, ज्याला श्रीमंत व्हायचे त्याने दुसरीकडे भटकायचं, पण ज्याला मुक्त व्हायचे त्याने पांडुरंगाची उपासना करायची. भगवान परमात्मा काय देत नाही, उलट भगवान परमात्म्याचा स्वभाव असा आहे, अगोदर घेतो. देशी तेव्हा घेसी ऐसा अशी उधार तुकाराम महाराज सांगतात. त्या बाबाचं लय अवघड आहे, हा घेतल्याशिवाय देतच नाही. पंढरपुरामध्ये राहायचं म्हणजे इतकं सोपं काम नाही. पंढरपूरचं वातावरण भयंकर दमट आहे, खूप दमट आहे. मला तर 1.5 महिने जुलाब लागले होते. मी पहिल्या चातुर्मासात राहिलो होतो तेव्हा फार असा वाळून गेलतो. पण मी कोणाला सांगितलं नाही. म्हणलं मेलो तर इथं देवाच्या दारातच मरून काय फरक पडेल. 1.5 महिने 10-15 वेळा दिवसातून अहो प्रवचन आहे काय बसलं तरी मध्येच उठून पळावं लागायचं. कशा करता सांगतोय, भगवान परमात्मा काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी जीवाला देत नाही. संसारामध्ये सुद्धा आपल्याला कुछ पाना हो तो कुछ खोना पडता आहे. काय मिळवायचं असेल तर माणसाला काय गमावं लागतं. भगवान परमात्म्याला काय लागतं? भगवान परमात्म्याला बाहेरचं काय लागत नाही. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणाची निष्ठा पाहतात. हा किती निष्ठावान आहे. निष्ठा निष्ठी चालत नाही देवाजवळ. म्हणून येथे काही कष्ट न लागते असं जरी म्हटलेलं असलं तरी, कष्ट जरी नसले तरी तुमची निष्ठा तर लागतेच ना. बाकी तुम्ही काय करू नका, संसार करा, पण संसारात राहून सुद्धा तुमची देवा नामावरची निष्ठा हल्ली नाही पाहिजे. हे खरं त्याचं वर्म आहे. म्हणून तैसे नव्हे नाम. आता तैसे नव्हे म्हणजे कैसे, वरच्या चरणात पाहिलं तैसे नव्हे. आता खालच्या चरणामध्ये पुन्हा अडचण एक सांगितली. अडचण म्हणजे दुसऱ्या शास्त्राची तुलना करून सांगतात. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. अजपा जप, अजपा जप. अजपा म्हणजे जपा, जपा म्हणजे जप करा, आणि अजपा म्हणजे म्हणजे नाही, जपा म्हणजे जिथं जप होत नाही अशा प्रकारचा जप. होत नाही, जिथं जप केला जात नाही अशा प्रकारचा जप. गमत काय आहे, आपण सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत 21,600 वेळा आपला श्वासोश्वास होत असतो. श्वास बाहेर टाकला जातो, श्वास आत घेतला जातो. तर शास्त्रात चिंतन असं केले, बाहेर ज्यावेळेस आपला श्वास टाकला जातो त्यावेळेस आपण सो असं म्हणत असतो, असं शास्त्र म्हणतं. आणि आपण श्वास ज्यावेळेस आत घेतो त्यावेळेस अहम. बघा तुम्ही, सो म्हणताना आपला तोंडातून हवा बाहेर जाते, आणि अहम असं म्हणताना हवा आत घेतली जाते. तर शास्त्राला असं म्हणायचंय की सोहम सोहम, सह शब्दाचा अर्थ आहे तो, आणि अहम म्हणजे मी. तो देव मीच आहे, तो देव मीच आहे असं आपण दिवसभरामध्ये किती वेळा म्हणत असतो? 21,600 वेळा. प्रत्येक जणाचा, मी तुम्ही सगळेच. पण गडबड काय आहे, आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. मग योगशास्त्रामध्ये 2 प्रकारच्या शाखा आहेत. एक हठयोग आहे आणि एक राजयोग आहे. राजयोग म्हणजे काय? यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या क्रमाने जाणारे ते राजयोगी असतात. आणि हठयोगी काय आहेत? आता हठयोगाचं मोठं प्रकरण आहे. ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारचे चक्र आहेत. मूलाधार चक्र आहे, आमक चक्र आहे, तमक चक्र आहे, सगळं काही वर्णन केलेलं आहे. इथं
काय याचं नाव आहे सहस्रार चक्र, हिथं एक चक्र आहे आपल्या, गंध हिथंच का लावायचा त्याचं पण शास्त्र आहे. तर प्रत्येक चक्रातून किती किती वेळा श्वास बाहेर पडतो ना आत येतो याचं शास्त्रामध्ये चिंतन आहे. हे कशा करता चाललंय सगळं, उगा याचं काठिण्य किती आहे हे पाहण्याकरता मी आज, मला वेळ थोडा कमी पडला आज. तर कशा करता सांगतोय, आपल्या शरीरातून 21,600 वेळा जो सोहम सोहम अशा प्रकारचा जप आपण तो बघा. तुम्ही अजून तुम्हाला सोपं सांगतो, कानात अशी बोटं घालायची निवांत असताना, आता नका आतून आपल्याला असा दन 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 असा आवाज येतो. ज्ञानेश्वर महाराजांचे एक अभंग आहे, मरण कोणाचं कधी येईल याचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात केलेलं आहे. डोळा घालून आप बोट चक्र जे पाहावे, डोळ्यात बोट घालून बघा, आपल्या दोन्ही डोळ्यात असे चक्र दिसतात, ते उद्योग सगळे नंतर करा. ज्ञानोबराय सांगतात ते जर नाही दिसले तर तुम्ही 5व्या दिवशी मारणार. हा बघा, मग आता कोरोना होणार आहे काय ते आपल्याला घाबरायची गरज नाही, रोज उठल्या उठल्या आपला कार्यक्रम करायचा. कानी घालून या बोट नाद जे पाहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. कानात बोट घालायचे, आवाज जर नाही ऐकू आला तर समजायचं 7 दिवसामध्ये स्वाहा. नासागरीचे अग्र न दिसे नाही तरी तेची देणी म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा रोज बघायचा, ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशीच आपण संपणार आहोत. असं ज्ञानोबरांचे ज्ञानोबराय सांगतात. हे सगळ्यांना नाही कळत, हे योग्याला कळतं फक्त. ऐका कशा करता सांगतो, कानामध्ये बोट घालून आपण पहा, आपल्याला आतून असा आवाज येतो. तो आवाज म्हणजे आपण मुद्दाम काढतो का, नाही ना, आपोआप होणारा तो जप आहे, त्याला म्हणतात अजपा जप. अजपा जप आहे, आपण जप करत नाही, पण जप न करता हे तो आपल्याकडून जप होतो. पण हा जप करत असताना हा जप जर आपल्याला ओळखायचा असेल तर ती हठयोगाची साधना करावी लागते. आणि हठयोगाची साधना करून बाहेर जाणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्ती सगळ्या अंतर्मुख कराव्या लागतात. आणि अंतर्मुख केल्यानंतर कुठं तो आपल्याला जप जाणवतो. उलट प्राणाचा म्हणजे प्राण आपला बाहेर जातो. उलट प्राणाचा म्हणजे अर्थ असा आहे, प्राण आपला श्वासातून बाहेर पडतो आणि खाली गुदद्वारातून विष्ठा बाहेर काढण्याकरता अपान वायूचा वापर होत असतो. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान 5 प्रकारचा प्राण आहे. तर ह्या ज्या काय क्रिया उलट प्राणाचा म्हणजे अजून योगामध्ये चिंतन असे, कुंडलिनी नावाची शक्ती असते, ती आपल्या इथं मस्तकावर असते. ती मस्तकावर असलेली कुंडलिनी जी शक्ती आहे ती शक्ती झोपलेली आहे, तिने नागासारखा असा येडा टाकून तिथं झोपलेली आहे. तुम्ही सवादे ज्ञानेश्वरीचा वाचा उद्या वाटलं तर, नागासारखा असं गोल आठवलं घालून तिथे काय झाले पसरलेली. मग आता योगाची साधना करताना काय करावं लागतं, आसन घालावं लागतं. पद्मासन घालत असताना बरोबर गुदद्वाराच्या वरती टाच लावून दुसऱ्या पायाची टाच वर ठेवून खाली जाणारा प्राण रोखायचा असतो. आपण वायू रोखून धरायचा, वर जाणारा प्राण प्राणायामाची साधना करून रोखून ठेवायचा. परिणाम काय होतो, आत खळबळ माजते, दम निघत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असं चिंतन केले, त्या साधकाला आता आपण मरतोय का काय अशा प्रकारे वाटतं. पण तरीही सच्चा जो साधक आहे निष्ठावान तो अजिबात हालत नाही. ज्ञानोबराय सांगतात असं होईल परी बिहावे ना, पण घाबरू नका. परिणाम काय होतो, मग खाली जाणारा जो प्राण अपान वायू आहे तो खाली जाणारा अपान वायू आपली दिशा बदलतो, वरच्या बाजूला निघतो. वरच्या बाजूला निघाल्यानंतर जे काही कुंडलिनी शक्तीवर झोपलेली तिला खालून धक्के मारतो. धक्के मारल्याचा परिणाम असा होतो, ती कुंडलिनी शक्ती होती जागे, त्या कुंडलिनीच्या तिथं एक अमृताचं तळ आहे. आता ही गमत काय होते, ही कुंडलिनी शक्ती जागी झाल्याच्या नंतर ही काय करते, अख्ख्या शरीरातलं आपलं मांस खाऊन टाकते. म्हणून योगी लोक जे असतात त्यांचे शरीर असे असतात किरकोळ. रामदेव बाबा तुम्ही रोज बघता टीव्हीवर, रामदेव शरीर कसं किरकोळ आहे. आता ते साधना करतात का नाही देव जाणे, पण त्याच्यापेक्षाही काही योगी तुम्ही जर युट्यूबला टाकून बघा, तुम्ही योगाची साधना करणारी खूप किरकोळ. का असं असतं, कारण ती जी काही कुंडलिनी शक्ती आहे ती आज ती मांस सगळं आतलं खाऊन टाकते, फक्त हाडं शिल्लक राहतात. आणि मग जे काय ती अमृताचं तळ आहे, ते अमृताचं तळ कानवडं झाल्याच्या नंतर मग ते अमृत सगळ्या शरीरामध्ये त्याच्या पसरतं. अमृत सगळ्या शरीरामध्ये पसरल्यानंतर बाहेरची कुठलीही वस्तू न खाता त्याचं शरीर असं तेजस्वी होतं, दैदिप्यमान होतं आणि त्याचा देह मग चिरकाल टिकणारा होतो. चांगदेव महाराजासारखं चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. ज्ञानोबराय सांगतात अजपा जपणे उलट प्राणाचा, पण तेथेही मनाचा निर्धार असे, तुमचा अपान वायू तुम्हाला खाली जाऊ द्यायचा नाही, वरचा प्राणवायू तुम्हाला कोंडून ठेवायचा. याच्याकरता किती धाडस पाहिजे, मनाचा निर्धार कसा पाहिजे. आपल्याला थोडं जर नाक दाबलं तर असं कसं तरी होतं, हा 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 असं करतो आपण.
ज्ञानोबा सांगतात तेथेही मनाचा निर्धार, तिथं सुद्धा मनाचा काय आहे, निर्धार आहे. पण तैसे नव्हे नाम, हे महत्वाचे. नामस्मरणाचं सौलभ्यत्व सांगतात या अभंगामध्ये. नामस्मरण सुलभ आहे, तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. नामस्मरणामध्ये असं तुम्हाला काही करायची गरज नाही. अहो तुम्ही स्वर लावून जर नामस्मरण करायला लागले ना, तुमचा प्राणायाम आपोआप होऊन जातो. प्राणायाम म्हणजे आहेच काही श्वास. ऐका, गमत अशी आहे, आपलं जे आयुष्य आहे ते श्वासावर अवलंबून आहे. जेवढे ज्याचे लवकर श्वास संपतील तेवढा तो लवकर मरतो, आणि जो श्वास जास्त रोखून ठेवतो त्याचं आयुष्य वाढत असतं, असं गणित आहे. म्हणून भजन म्हणत असताना आलाप म्हणणं किंवा काय वारकऱ्याचं चाली, आता गायक लोकांच्या चालीत काही दम नाही. गायक लोक वारकरी भजनात टिकत बी नाही. वारकरी भजन दिवस दिवस असते. गायक लोक कीर्तनात काय काय गायक लोकांना प्रमाण पाठ नसते, पहिली चाल म्हणते, बाजूर होते, तिथं मग असा वारकरीच माणूस लागतो. वारकऱ्याचं सकाळी भजन मी तुम्हाला सांगितलं होतं की माऊलीच्या तुम्ही सोहळ्यामध्ये जर गेले तर रात्रभर आणि दिवसभर भजन चालू असतं. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी थोडी विश्रांती असते, पुन्हा दुपारून भजन चालू झालं की 8-9 वाजेपर्यंत भजनाचे 2 तास, पुन्हा कीर्तन झालं, थोडा आराम झाला की 3 वाजल्यापासून पुन्हा भजन चालू आहे. एवढं दिवसभर रात्रभर भजन करावं लागतं महाराज. वारकऱ्याला ती सवय लागलेली असते, त्याच्यामुळे वारकरी कुठंच घाबरत नाही. आणि गायक लोकांना ती सवय नसते, त्यांना दिंड्यात चालायला नको, कुठं कीर्तनात उभा राहा. कीर्तनात काय काय नुसती चालीपुरती उभा राहतात. मला कोणाला नावं ठेवायची नाही. विषय काय आहे, चाली म्हणत असताना काय काय वारकऱ्याच्या चालीत अशा आहेत, मी तुम्हाला त्यांची म्हणून दाखवली होती की ती चाली म्हणले की असा श्वास लांब असा रोखून धरावा लागतो. आठवते पण मला आठवण चालते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. इतक्या वेळ श्वास रोखून धरावा, असं चालित वारकऱ्याच्या. त्याच्यात आपोआप प्रमाण होऊन जातो ना, गमत अशी आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात सर्व मार्गावर भक्ती संप्रदाय सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय. म्हणून एक विदर्भाचे संत होऊन गेले गुलाबराव महाराज, त्यांचं एक वाक्य, वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय होणार आहे. तुम्हाला माहित नाही, त्या दिवशी बोललो होतो, आळंदीचा जो मागचा सप्ताह झाला तर अमेरिकेतून जवळजवळ 700-750 लोक रोज कीर्तन ऐकत होते. परदेशामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार व्हायला लागलेला आहे. परदेशामध्ये तुकोबारायांची गाथा जायला लागलेली. का? कारण वारकरी संप्रदाय इतका शुद्ध संप्रदाय कुठंच पाहिला. तुम्हाला उत्तरेत जर गेले तर मोठे मोठे साधू दिसतील, पण भोगात रमलेले साधू दिसतील. मोठ्या मोठ्या इमारती, त्यांचे मोठे मोठे बंगले, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठी संपत्ती त्यांच्याकडं. वारकरी संस्थेचे तुम्ही शिक्षक पाहिले तर मी सांगितलं तुम्हाला की त्यांना काही करता येईल, पण कशातच गुंतले नाहीत. परमार्थाचं नाक तुम्हाला सांगितलं होतं, निरपेक्षता त्याची नासिक. आणि निरपेक्षता सगळ्या वारकऱ्याने नाही, पण ठराविक वारकऱ्याने अजूनही जोपासलेली आहे. ऐका, ज्ञानोबा सांगतात अजपा जपणे उरट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे तैसे नव्हे नाम. नामस्मरण तसं नाही, सर्वत्र वरिष्ठ, सर्व मार्गा वरिष्ठ. येथे काही कष्ट न लागत. इथं काही कष्ट नाही, फक्त इथं येऊन बसणं एवढंच कष्ट आहे, बाकी काय नाही. भागवतामध्ये असं वर्णन आहे, सगळ्या मार्गात श्रेष्ठ. अहो परीक्षितीला भागवत सांगायला शुकाचार्य आले, आल्यानंतर समोर बसले होते. आता भागवत ग्रंथ त्यांनी उघडलाच होता, सांगायला सुरुवात करणार तेवढ्यामध्ये स्वर्गातले देव हातामध्ये स्वर्गातल्या अमृताचा कलश घेऊन आले. सुधा कुरुंबम गृहीत वैव देवास्तत्र समागमन, असं भागवतात वर्णन आहे. आल्यानंतर काय म्हणले, काय नाही म्हणले, शुकाचार्याने विचारलं का हो इकडे पण इकडे, म्हणजे तुमच्याकडे चालू. बरं म्हणले काय काम आहे, काय नाही म्हणले, स्वर्गातून सोन्याचा अमृताचा कलश घेऊन आले. म्हणजे कशाला, आम्हाला असं कळलं म्हणले की राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा राग चावणार आहे आणि राजा मारणार आहे, मग त्याला हे अमृत जर दिलं तर तो मरणार नाही. बरं म्हणले, कुणीच फुकट कुणाला काय देत नसतं, तुम्ही याचा मोबदला काय घेणार, शुकाचार्याने विचारलं. ते म्हणले मोबदला ना, आम्हाला ते भागवत कथेचं अमृत द्या, भागवत कथा आम्हाला द्या आणि हे अमृत परीक्षितीला द्या. शुकाचार्य हसले. ते म्हणले एखाद्या मूर्खाला तुम्ही फसवू शकता, पण मला फसवू शकणार नाही. अहो म्हणले का, स्वर्गातलं अमृत कुठं आम्ही तुम्हाला द्यायला लागलो, तुम्ही द्या ना भागवत कथा. म्हणजे देणार नाही. का देणार नाही, म्हणजे स्वर्गातल्या अमृतापेक्षा भागवत कथा अतिशय श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे, 2-4 विकल्प सांगतो तुम्हाला. स्वर्गातलं अमृत असं आहे, स्वर्गातलं अमृत पिण्याकरता स्वर्गवासी व्हावं लागतं.
मी तुम्हाला कथा कशी सोपी आहे याच्याकरता मुद्दाम हा विषय काढलेला आहे. हा, येथे काही कष्ट, इथं काय कष्ट नाही. स्वर्गातलं अमृत प्यायचं म्हणल्यानंतर स्वर्गवासी व्हावं लागतं. पुन्हा कोणाची तयारी? सगळे कोरोनामुळे बसण्या करता नाकाला मास्क लावून फिरते, तर कशाला कोण स्वर्गवासी होईल? काय हो, ऐका, आता कमी झाले प्रमाण, पण अजून आहे, नाही असं नाही, पण स्वर्गात जावं लागतं. कथा ऐकायला कोण कोण स्वर्गात गेले? काय नाही, फक्त गडबडीत भाकर थोडी खावं लागते, एवढंच होते, बाकी काहीच नाही. कष्ट एवढंच आहे. रोज थोडं जरा आरामात खाता येत होतं, आता थोडं गडबडीत खाऊन टायमात यावं लागतं, एवढंच आहे. दुसरा मुद्दा आहे का, स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर कदाचित पाप करायची बुद्धी होती, पण हे कथेचं अमृत पिल्यानंतर पापाच्या वासना जळून जातात. आता सांगतो तुम्हाला. नहुष स्वर्गाधिपती झाला, ज्ञानोबरांची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी तो राठी भांबावला, परी तो भुजंग तो पावला नेनसी काही. नहुष राजा तो स्वर्गाधिपती मध्ये इंद्र झाला. इंद्र झाल्यानंतर आता काय करायचं? त्याच्या मनामध्ये पहिल्या इंद्राची जी पत्नी होती इंद्राणी, तिची अभिलाषा निर्माण झाली आणि त्यांनी सांगितलं, निरोप दिला, माझ्याकडे ये म्हणून. आता ती हुशारच होती. ती म्हणले, मी तुमच्याकडे नाही येणार, तुम्हीच माझ्याकडे यायचं, पण येत असताना अशा वाहनात बसून यायचं की जे वाहन अजून कुणीच वापरलेलं नाही. डोकंच खाजवायला लागला तो. कोणचं वाहन न्यावं म्हणले? गाड्या तर नाना प्रकारची लोक वापरतात, कोणची अशी गाडी शिल्लक नाही की जो कोणी वापरत नाही. अहो, पुण्यामध्ये आम्ही एक माणूस पाहिला, त्याच्या घरी आम्ही पारायण केलं. नवी बाजारात गाडी आली की पहिली घेऊन येतो तो माणूस. अहो, त्याचं महिन्याचं भाडं किती येतं माहितीये का? महिन्याला तरी काय खोल्या भाड्याने दिलेले आहेत. किती भाडं येतं असं महिन्याला? महिन्याला त्या माणसाचं भाडं 6 लाख रुपये येतं. महिन्याचं भाडं 6 लाख सांगतोय मी. बाकीचं त्याचे धंदे तर वेगळंच. अजून नुसतं भाड्याचे पैसे 6 लाख रुपये महिन्याला येतात त्याचे. एवढा गडगंज श्रीमंत. गाडी बाजारात पहिली कुठली आली की पहिली माणूस घेऊन येतो. हे नवश विचार करायला लागले की कुठली गाडी अशी आहे की जी अजून कोणी वापरली नाही. मग त्याच्या लक्षात आलं, एखादी पालखी न्यावी, पण पालखी माणसाने व्हायची नाही, पालखी ऋषी मंडळीला व्हायला लावायची. कारण ऋषी मंडळीने, ऋषी महाराज लोकांना काय काम नसतं का असतात? आता मी उगं हितलाच आहे म्हणून हे सगळं इथं येऊन टाकतोय, सगळं माईक मीच लावतोय, सगळं मीच करतोय. बाहेर गावी गेल्यावर काय नाही, आयतं जाऊन बसायचं, प्रवचन करायचं, आयतं उठून खोलीत जायचं, आम्हाला काही कामं नसते. आता हे आपलंच घर असल्यामुळे इथं काही टेन्शन नाही आपलं. महाराज लोकांना काय म्हणायचं? मग ते म्हणले, महाराजालाच गाडी वाढायला लावायची. महाराजाला गाडी वाढायला लावायची. ऋषी मंडळी झुपले खांडेकरी म्हणून त्या पालखीला. आणि चल चल असं मराठीत म्हणतो, तसं संस्कृत मध्ये त्याला सर्प म्हणतात. सर्प सर्प म्हणजे चल, सर्प सर्प सर्प. ते ऋषी मंडळीला आला राग, आम्हाला सर्प म्हणतो काय? जा मूर्खा, तूच साप होशील. त्याला शाप दिला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राठी भांबावला, तो भुजंग तो पावला नेण्याची काही ज्ञानोबराय सांगतात, तो साप झाला. माहित नाही का? कशा करता सांगितली कथा? अहो, स्वर्गात गेला होता, तिथं अमृत पितच असेल ना, थोडंच राहणार अमृताशिवाय. अमृत जरी स्वर्गातलं पेला तरी पापाची वासना त्याची गेली नाही. पण भक्तीचं अमृत असं आहे, ज्ञानोबराय सांगतात, किंवा काल आपलं प्रमाण होऊन गेलं की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल, वासना शिल्लक राहत नाही. दुसरं तिसरा मुद्दा आहे का अजून? स्वर्गातलं जे अमृत आहे ते अमृत तोपर्यंतच पिता येतं जोपर्यंत पुण्य तुमच्या पदरी आहे. पुण्य संपलं की तुम्हाला तिथून हाकलून दिलं जातं. नव्या अध्यायात वळून गेलं बघा आपल्या पारायणामध्ये. एतम भोक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती एवं तरी धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. मग पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उठी उदरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. अहो, ज्ञानोबरायांनी तितकं हीन समजलंय त्यांना. किती हीन? मी आता ओवी सांगतो, तुम्हाला अर्थ लगेच कळेल. ज्ञानोबराय सांगतात, जैसा वेश्या भोगी कवडावेचे, मग दारहेचे पुणे येते, तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू. वेश्या माणसाला कवर जवळ येऊ देते. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, माझा नाही. ज्ञानोबराय सांगतात, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंतच वेश्या तुम्हाला जवळ येऊन देईल. तुमचे पैसे संपले की तुम्हाला ते दारातही उभं राहून देणार नाही. तसं ज्ञानोबराय सांगतात, स्वर्गातल्या लोकांचं जीवन येते वेश्येसारखं. म्हणजे स्वर्गातले जीवन वेश्येसारखं आहे का? पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे, पुन्हा नाही. बर, अजून आहे का? चौथा मुद्दा असा आहे, स्वर्गातला अमृत पुण्य आहे तोपर्यंतच आहे. पुण्य तिथं पुण्य संपत, पुण्य तयार होत नाही. पण हरी नामाचा विशेष असा आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढा विशेष आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, सर्व मार्ग वरिष्ठ. ही कथा सर्व मार्ग वरिष्ठ आहे. पण अजून सांगतो,
यज्ञ जर करायचा म्हणला तर यज्ञामध्ये थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा तुकाराम महाराज सांगतात, मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. माणूस वेडा होतो. अहो योगाचं साधन प्राणायाम, आम्ही आळंदीत असताना तिकडे आता देवरामबाबाची इमारत आहे तेव्हा ते काम चाललं तेव्हा बीडच्या इमारतीत होतो. मला ते सांगितलं, तिथं 2 मित्र होते माझे बीड जवळचे. ते पोरग काय करायचं, रातचं उठायचं मनानेच योगाचं साधन करायचं. खरं योगाचं साधन मार्गदर्शनाशिवाय करू नये, पण ते रात्रीच उठायचं आणि योगाचं साधन करायचं. ते प्राणायाम वगैरे सगळं काय करायचं, ते परिणाम असा झाला, ते चक्कर झाला, वेळ झाला. त्याला जवळजवळ 2-3 वर्ष गोळ्या खाव्या लागल्या. नंतर ते गावाकडे गेले, लग्न वगैरे झालं, आता चांगले. पण कशा करता सांगतो, ही साधना करताना काहीतरी अडचण येण्याची शक्यता आहे. नामस्मरण हे असं साधन आहे, अहो तुम्हाला राम येत नाही ना, मारा मारा म्हणा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा. वाल्मिकाचं चरित्र आपण पाहिलं, त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं, मारा मारा म्हणत होते. अहो अजून भक्तीमध्ये एवढं वर्णन आहे की तुम्ही कुठेही राम शब्द येऊ द्या. आता ते सगळं माझ्या ध्यानात नाही, पण चिंतन असं आलेले, तुम्ही काही म्हणताना समजा एखाद्याला शिवी दिली आणि शिवी दिल्यानंतर त्या शिवीच्या वाक्यामध्ये रा आणि म जर शब्द असतील तर भगवान परमात्मा बाकीचे शब्द गाळून टाकतात आणि राम एवढे शब्द घेतात आणि तुमचा उद्धार करतात. काय गंमत आहे बघा भक्तीची. असं वर्णन आहे. किंवा तुम्ही उपेक्षेने कोणाला म्हणले, हे काय 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 राम राम म्हणतोय असं जरी म्हणले तरी सुद्धा भगवान परमात्मा ती उपेक्षा काढून टाकतात आणि रामाचा स्वीकार करतात आणि उद्धार करतात. एवढं या हरिनामाचं काय आहे, भक्तीचा विशेष आहे. म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात, सर्व मार्गावर सगळ्यात वरिष्ठ भक्तीचा मार्ग, सगळ्यात वरिष्ठ. तुम्ही सगळे कुठलेही ग्रंथ शोधून पहा, वेदांताच्या ग्रंथामध्ये वेदांताला त्या ठिकाणी महत्व दिलेले अधिकार्यानुसार ते ठीकच आहे, पण ज्याचा अधिकार नाही त्याच्याकरता भक्तीसारखं दुसरं साधन नाही. जगामध्ये 3 मार्ग आहेत. 3 मार्ग आहेत. अत्यंत विरक्त माणसाकरता ज्ञानाचा मार्ग आहे, अति विषयासक्त माणसाकरता कर्माचा मार्ग आहे, पण जो धड विरक्तही नाही आणि धड जास्त विषयासक्ती नाही त्याच्याकरता भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. संसारिकाची हेच अवस्था आहे. संसारिकाला वाटतं किती दिवस कष्ट करायचं, वैतागलेला असतो, त्याला कुठेतरी आधार लागतो, कुठेतरी आधार लागतो म्हणून तो इथं येऊन थांबत असतो. म्हणून भक्ती ही सर्व जन सुलभ अशा प्रकारची साधना आहे. ज्ञानोबराय सांगतात, येथे काही कष्ट न लागती. म्हणून ज्ञानोबराय शेवटच्या चरणात सांगतात, ज्ञान देवा जिनी नामी विनव्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमेला. ज्ञान देवा जिने नामे विनव्यर्थ, नामाशिवाय जर जीवन आपलं असेल तर ते व्यर्थ आहे. व्यर्थ शब्द अनेक वेळा आपला येऊन गेलेला आहे. व्यर्थ म्हणजे काय, कष्ट करून करून जर फळ पात्रामध्ये नाही पडलं तर लोक म्हणतात विनाकारण कष्ट केलं, कष्ट करून सगळं वाया गेलं, व्यर्थ गेलं. या वर्षी इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, तिकडे बीड जिल्ह्यामध्ये परभणी साईडला तिकडे माणसांनी कपाशा लावल्या, भरपूर खर्च केला, सगळं काय केलं, सगळ्या कपाशा त्यांच्या गेल्या पावसाने. काय झालं, कष्ट व्यर्थ गेलं, त्याला व्यर्थ जाणं म्हणतात. तसं ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही नामस्मरण करत नसाल आणि बाकी काही करत असाल तर सगळं काय तुमचं व्यर्थ आहे. व्यर्थ सार्थ काय आहे ऐका. नाम भक्ती करताना कष्ट नाहीत असं नाही. 2 तास घर सोडून यायचं हे काय थोडं वैराग्य लागतं का याला, पण याला बी मोठं वैराग्य लागतं. गमत आहे का तुम्ही. सार्थकता कशात आहे, एखादं साध्य प्राप्त होण्यामध्ये जर माणसाला अति कष्ट झाले पण साध्य जर योग्य प्राप्त झालं तर त्या कष्टाला कष्ट म्हणत नाहीत. कष्टाला कष्ट म्हणत नाहीत. शेतीत राबायला माणसाला काय थोडा ताण होतो का, एवढं भरपूर काय. आता ऊस लावले माणसांनी, ऊसाच्या वेळेस तर भरपूर उष्णता होती, एवढे कष्ट केले, त्या मोळ्या तोडायच्या, मोळ्या आणायच्या, ऊस दाबायचा, लाईट जाते येते सारखे, एवढं कष्ट. पण ते लावून झाल्यानंतर ऊसाचा पैसा आल्यानंतर बरं ते मध्ये खुरपायचं, त्याला खत टाकायचं, पाणी द्यायचं, साधं कष्ट आहे का. रातचं जाऊन दारे द्या, सगळं करा, एवढं कष्ट सहन करतो. पण का कष्ट सहन करतो, कारण त्याला पुढे निश्चित फळ दिसत असतं. फळ हातात आलं, पैसे हातात आले की म्हणतो वा वा, केलेल्या कष्टाला फळ आलं, गेलेल्या कष्टाचं सार्थक झालं. तुकाराम महाराज असं सांगतात, नामस्मरण सोडून जर तुम्ही बाकी काही करत असाल तर तुमच्या कुठल्याच कर्माला काहीच अर्थ नाही. ही कथा अशी येते. नामस्मरण हे मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आली. तरी एका गुरुकडे एक शिष्य शिकाय गेल्यानंतर 12 वर्ष शिक्षण घेतलं आणि 12 वर्ष शिकल्यानंतर आता निरोप द्यायचा, आपल्या घरी जायचं, गावाकडे जायचं. म्हणून गुरुजीला म्हणलं, गुरुजींनी सांगितलं, बाळा तुझं शिक्षण झाले, तुझी इच्छा असेल तर तू गावाकडे जाऊ शकतो. ते पोरग जरा जिज्ञासू होतं. ते म्हणले, गुरुजी मी जाणार आहे, पण एवढं तुमच्याकडून मी 12 वर्ष शिकलो,
ही मला किती पचलंय, मला किती रुचलंय, मी तुम्हाला काही म्हणून दाखवतो म्हणले शास्त्रातले श्लोक वगैरे, काय चुकत असलं तर मला सांगा. गुरुजी म्हणले हे बघ मला शिष्य भरपूर आहेत, आता तुझ्याकडे एवढा वेळ द्यायला मला वेळ नाही, एक काम कर म्हणले, समोर एक चिंचेचं झाड आहे ना, झाडाखाली बस आणि तिथं तू श्लोक म्हण, जेवढ्या चुका असतील तितकी पानं खाली पडतील, मग मला कळेल, मी नंतर मोजेन. झालं ते गुरुजी गेले बाहेर, हे पोरग गेलं तिथं, पोराने जसं म्हणायला सुरुवात केली, नुसतं म्हणायला सुरुवात केली की अख्खीच पानं खाली पडली. अजून तर एक श्लोकही पूर्ण झाला नव्हता, तोपर्यंत सगळेच पानं खाली पडली. ते पोरग तर म्हणलं तर अवघडच आहे, गुरुजीने सांगितलं होतं जेवढ्या चुका असतील तेवढीच पानं खाली पडतील. हे तर मी चालू केलं की अख्खा झाडाची पानं खाली पडली. पळतच गुरुजी 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 म्हणजे काय झालं, काय झालं? अहो म्हणले मी नुसतं म्हणायला सुरुवात केली तर अख्खी पानं झाडाची खाली पडली, काय प्रकार आहे? गुरुजीने विचारलं तो कसं काय म्हणायला सुरुवात केली? त्याने डायरेक्ट श्लोक म्हणायला सुरुवात केली. गुरुजी म्हणले तुझं सगळं चुकलंय. म्हणजे? अरे म्हणले अगोदर देवाचं नाव घेऊन चालू करायचं असतं कुठलंही काम. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, वैदिक परंपरेमध्ये कुठलंही कर्म असू द्या, आपल्या संस्काराची पद्धत आहे, संस्कार केले जातात. अहो नवीन कपडा आणला तर नवीन कपडा धुल्याशिवाय घालू नये असा संस्कार करावा लागतो. नवीन कपडा कोणाला घालतात? प्रेताला घालतात ना. म्हणून कुठलाही नवीन कपडा असू द्या, गडबडच नाही असेल, घालामध्ये धुवायला वेळच नसेल, कमीत कमी पाण्याचे 4 थंब तरी शिपडा असं शास्त्र सांगतं. म्हणून नवीन कपडा तसा घालायचा नसतो का? संस्कार सांगितले. म्हणून कुठलाही कर्म असू द्या, आपलं घर बांधायचं असेल अगोदर पूजा आहे, शेतात पेरायचं असेल शेतकरी मुठ ठेवल्याबरोबर गणपतीचं नाव घेतो. कुठलाही कर्म असू द्या का, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सगळ्या कर्मातली न्यूनता काढून टाकायचं काम नामस्मरण करतं. गमत आहे का तुम्ही? नामस्मरण कसं आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं की पांडुरंग बाबा गोले एक चिंतन सांगतात नेहमी. वास्तुशांती वगैरे असते, ब्राह्मण आणतो आपण, यज्ञ करतो, काय तो वास्तुपुरुष असतो. म्हणजे ते असं झालं ते आपण नवीन घर बांधल्यानंतर नवीन घरामध्ये लगेच राहायला जायचं नसतं, पूजा करून जायचं असतं. त्याचं कारण असं आहे की वास्तू नावाचा एक दैत्य होता आणि तो लोकांना त्रास द्यायचा. भगवान परमात्म्याकडे लोक गेले, भगवान परमात्म्याकडे तक्रार केली आणि भगवान परमात्म्याने त्या वास्तू पुरुषाला सांगितलं तू म्हणजे सगळीकडेच राहायचा. अगोदर तो त्याला सांगितलं सगळीकडे नाही राहायचं, मला राहायला जागा. म्हणजे नवीन घर जिथं बांधते तिथं तू जाऊन राहायचं, जोपर्यंत पूजा करत नाही तोपर्यंत तिथून तू हलायचं नाही, त्याला वरदान आहे. आणि म्हणून तो वास्तू पुरुष, कारण आपण खडी कुठून आणतो, सिमेंट कुठून आणतो, काय स्टील कुठून आणतो, अनेक पदार्थ घराला लागणारे, आता ते जिथून येतात ते तिथले संस्कार घेऊन येतात, तिथं झालेले दोष. आणि प्रत्येक जागेमध्ये गुण आणि दोष असतात. रामायणातली कथा प्रसिद्ध आहे, नेहमी सांगितली जाते. सगळ्या ग्रंथामध्ये जागेच्या दोषाकरता तीच कथा सांगितली जाते. किंवा शनिवारवाडा त्या जागेवर का बांधला याची एक कथा आहे. दुसऱ्या जागेवर का बांधला नाही, तर त्या काळात ते कोणी पेशवे होते, ते जागा शोधत होते कुठं बांधायचं म्हणून. शनिवारवाडा शोधत होते, हे गाव ते गाव पुण्यामध्ये बाजूने इकडे तिकडे फिरता ते शनिवारवाड्याच्या जागेवर आले. शनिवारवाड्याच्या जागेवर आल्यानंतर त्यांनी असं पाहिलं, एक मांजर, त्या मांजराच्या पाठीमागं कुत्र पळत होतं. पळता ते शनिवारवाड्याच्या जागेवर आले. आणि शनिवारवाड्याच्या जागेवर आल्यानंतर प्रकार असा झाला, ते मांजर मागं फिरलं, कुत्र्याला पिटाळायला लागलं, कुत्र पळायला लागलं. आणि मग त्या पेशव्याने असा विचार केला की ही जागा चांगली आहे. का चांगली आहे? कारण कुत्र्यापेक्षा मांजर निर्बल आहे आणि निर्बलाला बल देणारी ही जागा आहे, म्हणून आपण हिथच वाडा बांधायचा. कशा करता सांगितलं? जागेतला तो गुण आहे. म्हणून काय माणसाला दिशा बदलून झोपलं तर झोपा लागत नाहीत. माणसाने झोपताना एक तर पूर्वेला डोकं करावं, नाही तर दक्षिणेला डोकं करावं असं वर्णन आहे. माणसाने पश्चिमेला डोकं करू नये आणि उत्तरेला सुद्धा डोकं करून झोपू नये असं शास्त्र सांगतं. काय माणसाला दिशा बदलून झोपलं का नाही, रातभर झोप येत नाही. त्या दिशेचा परिणाम असतो. आपण जर उत्तरेकडे दिशा डोकं करून झोपलो तर माणसाला मरण लवकर येतं. म्हणजे इकडे डोकं करून झोपल्यानंतर माझं तोंड इकडं. पश्चिमेला जर डोकं करून झोपलं तर माणसाला दारिद्र्य येतं. म्हणून माणसाने इकडं उसं करायचं नाही, इकडं करायचं नाही, पूर्वेला करायचं नाही. तर हे कशा करता सांगतोय, त्या जागेचा विशेष असतो. संसाराचं जोपर्यंत आपण संसारात येतो तोपर्यंत संसारातले नियम आपल्यावर पगडा गाजवत असतात. म्हणून रामायणातली कथा अशी आहे, वनामधून राम, सीता, लक्ष्मण चालले होते. जाता आता खरं तर सुरुवातीला निघाले असं होतं, प्रभू रामचंद्र पुढे चालायचे, लक्ष्मणजी मागं, सीता सगळ्याच्या मागं चालायची, असं सुरुवातीला होतं. रामायणात असं चिंतन आहे. मग ते एका राक्षसाने सीतेला पळवून नेलं, मागची मागच सोडून आणलं. आणि सोडून आणल्यानंतर खबरदारी म्हणून मग सीतेला मध्ये ठेवलं.
लक्ष्मणजी मागं, रामप्रभू पुढं. जाता 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 एका जागेवर निघाले. एका जागेवर निघाल्यानंतर सहज प्रभू रामचंद्राच्या मनात विचार आला, वनवास मला सांगितला असताना लक्ष्मणाला माझ्या बरोबर यायचं काय काम होतं? सीता माझी पत्नीच आहे, तिने आलं तर काही अडचण नाही, पण लक्ष्मणाने माझ्या बरोबर काय यावं असं मनात आलं. प्रभू रामचंद्राच्या हे मनात आलं, सीतेच्याही मनात आलं. म्हणजे प्रभूला वनवास आहे, मी पत्नी असल्यामुळे मी येणं ठीक आहे, पण ह्या लक्ष्मणाचं काय काम आहे आमच्या नवरा बायको दोघात मध्ये? लक्ष्मणाच्या पण मनात विचार आला, दादाला वनवास आहे, बहिणी साहेब त्यांच्या पत्नी आहे, त्या आल्याबरोबर काय अडचण नाही, मला कशाला विनाकारण उगाच ताण. ती जागा निघून गेल्यानंतर पुढे एका जागेवर दुपारी बसले. बसल्यानंतर आता ती जागा निघून गेली होती. बसल्यानंतर लक्ष्मणजी रोजच्या पेक्षा थोडे ओशाळलेल्या चेहऱ्याने बसले होते. प्रभूने पाहिलं, म्हणले लक्ष्मणा काय झालं? काय ना म्हणले, दादा आज मनात वाईट विचार आला. म्हणजे काय विचार आला? नाही म्हणले, आपण ते मग त्या वनातून आलो ना, तिथं माझ्या मनात असा विचार आला की तुम्हाला वनवास असताना माझं काय काम होतं वनाला यायचं? जुनी माणसं प्रामाणिक होती, आता देवच होते. सीतेने पण सांगितलं, माझ्या बी मनात असं आलं म्हणले की तुम्हाला वनवास आहे, मी तुमची पत्नी आहे, तुमच्यापर्यंत यायला मला काय अडचण आहे, पण हे मध्ये कशाला आले? रामप्रभू हसले. रामप्रभू म्हणले, माझ्या बी मनात तो विचार आला म्हणले. लक्ष्मण म्हणले, पण असं काय झालं? भगवान परमात्म्याने सांगितलं, ती जागा सुंद आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस एका बाईसाठी आपापसात लढून तिथं मेले, त्यांचं रक्त तिथं पडले. त्याच्यामुळे त्या जागेमध्ये गेल्यानंतर तसे विचार माणसाच्या मनात येतात. म्हणून माणसाने बसताना उठताना कुठं बसावं कुठं बसू नये याचं सुद्धा शास्त्रामध्ये येतात. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की आसन जे आहे, पंच आसनावर बसल्यानंतर माणसाला काय काय प्राप्त होतं त्याचं चिंतन नाथ भागवतामध्ये केलेले आहे. म्हणून बसताना उठताना माणसाने खूप पाणी सुद्धा कोणाच्या हातून प्यावं याचं शास्त्र आहे. पाणी जर एखादा आपल्याला देणार असेल आणि तो जर अनैतीने वागणार असेल तर त्याचे संस्कार पाण्यात घुसतात, आपल्याकडे येतात. पण पाणी बी कोणाच्या हातून घ्यायचं नसतं. अन्नाचं तर मग तर लांबच राहिलं. त्याच्याकरता सांगतो जमिनीचा दोष. तर ज्ञानोबा सांगतात, ज्ञान देवा जिने नामे विना व्यर्थ. आपलं जीवन तुम्ही काहीही करा, नामस्मरण जर नसेल तर हे नामस्मरण सगळे दोष घालवणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे, आणि सगळ्या दोषाला घालून परमात्म्यापर्यंत पोहोचवणारं नामस्मरण आहे. आता गंमत अशी आहे, तुम्ही म्हणतात की आम्ही नामस्मरण करतोय, हरिपाठामध्ये 108 वेळा हरिमुखी म्हणा आलेलंच आहे, मध्ये रामकृष्ण हरिभजन असते, जे जे विठोबा रुक्माई भजन असते. पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला अजून तर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. याचं उत्तर असं आहे, आपल्या जीवनामध्ये मागचं संचित किती प्रमाणात साठलेलंय आणि आपलं नामस्मरण किती प्रमाणात चाललंय याच्यावर आपली पुढची प्रगती अवलंबून आहे. आपलं मागचं पापच जर भरपूर असेल आणि त्या प्रमाणात जर नामस्मरण आपलं चालू नसेल तर ते अजून आपलं पापच संपत आहे, त्याच्यामुळे पुढचा परिणाम आपल्याला दिसत नाही असं शास्त्र सांगतं. आपली साधना जर तीव्र झाली तर आपली साधना तीव्र झाल्यानंतर मागचं पाप लवकर संपेल आणि पुढची प्रगती लवकर होईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात की नामस्मरणाशिवाय माणसाचा काळ जाता कामा नये. ज्ञानदेव मधीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमे येला. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबाला विचारलं असं कोणी तुमचं काय आहे? ज्ञानोबा सांगतात की काय नाही, रामकृष्णी पंथ क्रमे येला. ज्ञानोबा सांगतात, रामकृष्णाच्या ठिकाणी माझा मी पंथ क्रमण केला म्हणजे माझं सगळं जीवन मी झोकून दिलं. रामकृष्णाचं चिंतन पाठीमागं आलं होतं. राम आणि कृष्ण, राम ही सूर्यवंशाची देवता आहे आणि भगवान कृष्ण ही चंद्रवंशाची देवता आहे. ज्ञानोबा सांगतात, रामकृष्णी पंथ क्रमेला, याचा अर्थ आहे की रामासारखं पवित्र आचरण आणि कृष्णासारखं पवित्र अवस्था. कृष्णाचं चरित्र आचरण करण्याचं नाही, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त उच्चारण करण्याकरता आहे. नारद भक्त सूत्रामध्ये असं आलेलं आहे, श्री धन नास्तिक वैरी चरित्रम ना श्रवणीय. माणसाने कोणाचं चरित्र ऐकावं कोणाचं ऐकू नये. माणसाने संतांचं देवाचं चरित्र ऐकावं फक्त. तुमचं आमचं चरित्र नसतं, तुमचं आमचं सगळं विचित्रच असतं. काय आपलं चरित्र सांगावं लोकांना? जन्माला आलो, कळायला लागलं, जसं कळायला लागलं तसं शेजाऱ्याची मका तोडून आणली, हे काय आपलं चरित्र आहे का? हे काय चरित्र नाही आपलं. आपलं चरित्र नाही, आपलं सगळं विचित्रच आहे. म्हणून चरित्र फक्त संतांचं देवाचं. नारद भक्त सुद्धा आपल्याला असं सांगतं, श्री धन नास्तिक वैरी चरित्रम ना श्रवणीय. माणसाने तिघाची चरित्र ऐकू नये, स्त्रियांचं चरित्र ऐकू नये, धनाचं चरित्र ऐकू नये आणि नास्तिकाचं चरित्र ऐकू नये. अर्थात हे भक्ता करता नियम आहे, तसं तर सगळ्या करताच आहेत. काय ऐकू नये? स्त्रीचं चरित्र ऐकलं की अंतःकरणात काम निर्माण होतो, धनाचं चरित्र ऐकलं की अंतःकरणामध्ये लोभ निर्माण होतो आणि नास्तिकाचे चरित्र ऐकले की अंतःकरणात क्रोध निर्माण होतो. जिथं हे तीन आहेत भगवान सांगतात मी तिथं येत नाही. हे तिन्ही जीवी जवळ जागती तवर निकियाची प्राप्ती, हे माझे कानही नाही कधी देवही म्हणे. हे तिघ जोपर्यंत तोपर्यंत भगवान येत नाहीत. भगवान म्हणतात ते आहेत ना, आता मी नाही.
आणि मी आल्यानंतर मग ते राहत नाहीत. एक गमतीने उदाहरण सांगतात. चातुर्मासामध्ये एक वारकरी खिन्न मनाने वारीला आला. त्याचे जोडीदार होते, ते म्हणले, का हो असं का बसलाय तुम्ही? अहो म्हणले, मागच्या 5 वर्षापूर्वी मुंबईमध्ये 5 गुंठ जागा घेऊन मोठी इमारत उभा केली, खोल्या बांधल्या म्हणले, भरपूर खोल्या झाल्या म्हणले, खोल्या बांधल्या आणि 2 खोल्या आम्हाला ठेवल्या म्हणले. पण 5 वर्षामध्ये कायदा असा निघाला होता, कसं त्याची जमीन राहील त्याचं घर. त्याच्यामुळे म्हणले 5 वर्षापासून त्यांनी एकानेही भाडं दिलं नाही आणि एकही घराच्या बाहेर निघायला तयार नाही. वारकरी दिसाय बोळवट असतात, असाय बोळवट नसतात. वारकरी म्हणले, असं काम आहे का, कारण आहे का? आता ते सगळेच भाड्याने राहणार होते. आता मुंबईमध्ये राहणारे थोडेस म्हणजे आता परमार्थ भरपूर चालतो मुंबईमध्ये. तुम्हाला माहित नसेल, औरंगाबाद शहरामध्ये वर्षाला सप्ते किती होतात? औरंगाबाद शहरामध्ये वर्षाला 200 ते 250 सप्ते होते एका वर्षात. प्रत्येक गल्ली गल्लीत मोठे मोठे सप्ते होतात. मुंबईमध्ये पण कार्यक्रम भरपूर होतात. पण तो एरिया सगळा सुशिक्षित लोकांचा. मुंबईमध्ये तिथं अडाणी थोडेच राहतात. सुशिक्षित होते, त्यांची पोरं उच्च शिक्षण घेत होते. ते वारकऱ्यांनी सगळं विचारलं, त्यांची पोरं काय करतात, काय ना म्हणले, कुणी डॉक्टर इंजिनियरचा अभ्यास करते, असं सगळं सांगितलं. मग तो जो वारकरी मित्र होता त्याने सांगितलं, काळजीच करू नको, महिन्याभरात सगळी घर सोडून गेली पाहिजे. म्हणजे कसं काय? काय ना म्हणले, हे तर बॅनर छापून घ्यायचा, अखंड हरिनाम सप्ताह. तिथूनच त्यांचे मित्रमंडळी वारकरी घेतले, टाळ पकवाज विना सगळं साहित्य. म्हणजे जागा आहे का तिथं? अहो म्हणजे जागा भरपूर आहे मध्ये पाटांगरी. काय नाही म्हणले, मंडप देऊन टाक तिथं. मंडप दिला, पुढे बॅनर लावून दिला, अखंड हरिनाम सप्ताह. वारकरी निष्ठावानच महाराज, वारकरी रात्रभर जागर. पाठ काकडा झाला की स्नान हे करतात नाही करताय तोवर ज्ञानेश्वरी पारायण चालू. ज्ञानेश्वरी पारायण किती बी पळवलं, किती काय केलं तरी 3-3.5 तासात रोजचं पारायण उरकतं. 7ला पारायण चालू झालं की 10-10:30 पर्यंत पारायण. थोडा विश्रांती केली की पुन्हा 11 वाजता गाथा भजन. वारकरी गाथा भजन टचूनच करतात. 11 ते 1 पर्यंत गाथा भजन. आता हे काय असं नव्हतं चाललं, माईक बीक लावून दणदणीत चालू होतं. त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना असं वाटलं, चला असं 1-2 दिवस कार्यक्रम. 3रा दिवस उजाडला, 4था उजाडला. एक म्हणला, नाही रे 8 दिवस असतो. 10 दिवस झाले. पोरांच्या परीक्षेचा काळ जवळ आला होता. एक जाऊन त्याला विचारावं लागलं, का म्हणले, तुमचा कार्यक्रम किती दिवस चालणार आहे? तुम्हाला वाचा येत नाही का? म्हणजे काय वाचायचं? पुढे बॅनर काय लावलाय बघा की, अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड, हा म्हणजे अखंड सप्ताह. कोणता सप्ताह? तिथं तारीख लिहिली का, या तारखेपासून या तारखे. सप्ताह म्हणजे हा संपला की हा संपला की हा. सप्ताह म्हणजे 7 दिवस. हा हे 7 दिवस संपले की ते 7 दिवस. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोधे केले घर देते. अहो जिथं वैतागून माणसं निघून जातात. सगळ्यांनी महिन्याभरामध्ये सगळ्या खोल्या रिकाम्या केल्या. उदाहरण संपलं. कशा करता उदाहरणे? तसं जोपर्यंत अंतःकरणामध्ये नामस्मरण चालू होत नाही तोपर्यंत अंतःकरणात काम राहतो, क्रोध राहतो, लोभ राहतो, हे सगळे विकार राहतात. जसं जसं तुम्ही नामस्मरण कराल, मध्ये खंड पडला तर हे हलत नाहीत बरं का. हे वाट बघतात, 7 दिवसात संपन, 8 दिवसात संपन. आता 2-4 दिवसात आला अधिक महिना संपायला, वाट बघतात. आणि एकदा हे तुमचं नामस्मरण थांबलं की हे पुन्हा जोर करतात. गंमत आहे. म्हणून अखंडतेला, सातत्याला खूप किंमत आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्व्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गीतेमध्ये भगवान बोलतात, सातत्य पाहिजे. सातत्य असल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये हेच केलं, रामकृष्णी पंथ कर्मेला. म्हणून पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणलं. मध्ये आणलं म्हणजे विठ्ठल पंथाला सांगितलं, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आणि पोरांना काय सांगितलं? पोरांना नियम घालून दिला, तुम्हाला संसार करता येणार नाही, तुम्हाला अखंड ब्रह्मचर्य अवस्थेत राहून सगळं जीवन घालवावं लागेल. आता हे विषयासक्त माणसाला अवघड होतं. पण ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांना काहीच अवघड नव्हतं. का? कारण हे मूर्तिमान वैराग्य होतं हो. आणि वैराग्य असल्यामुळे ज्ञानोबराय म्हणले, वा वा, काय आमच्या मनातली गोष्ट, म्हणजे वरचीवर मनातली मनात बोलले, वर नाही बोलले. कशा करता सांगतोय? जे अंतःकरणामध्ये निष्ठावान वैराग्य, ज्ञानोबराय सांगतात, रामकृष्णी पंथ क्रमेला. आम्ही आमच्या जीवनामध्ये याच मार्गाने आमचं जीवन घालवलं. त्याचा परिणाम असा झाला आमच्या जीवनामध्ये, आम्ही तुम्हाला अनुभूतीने सांगू शकतो. म्हणजे ज्ञानोबरायला सगळं माहित होतं. तुम्ही योगाचं चिंतन, मी एक दिवशी बोललो होतो की 6व्या अध्यायामध्ये योगाची जी काय बारकावे मांडलेली ते मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये सुद्धा सापडणार नाही. ज्ञानोबराय योगी होते, ज्ञानोबराय ज्ञानी होते, ज्ञानोबराय कर्मठही होते, पण ज्ञानोबराय भक्त पण होते. आणि सगळ्या साधनांकडे पाहिल्यानंतर
ज्ञानोबरांच्या असं लक्षात आलं की नाम हे सर्व मार्गापेक्षा वरिष्ठ आहे, येथे काही कष्ट न लागते, आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी साधू संतांच्या चरणी समर्पण करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडली कबरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.